नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्ती नाडीशास्त्राविषयी जाणून घेणार आहोत. तर नाडीशास्त्र हे तपशीलवार व अशी अचूक अशी पद्धत आहे ज्यामध्ये तत्वांचा विचार अतिशय महत्वाचा आहे. व्यक्तीची ऊर्जा कोणत्या दिशेला प्रवाहित होईल याचा अंदाज आपण तत्वांवरनं बांधू शकतो आणि जीवन मार्गावर स्पष्टता व मार्गदर्शन मिळण्यास त्यामुळे मदत होते. आज सर आपल्याला यामध्ये गोचर विषयी माहिती देणार आहेत. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद. पहिला कुलकर्णी मॅडमचं स्वागत करूया. त्यांनी अतिशय चांगल्यापैकी उद्घाटन केलेलं आहे असं म्हणू. दुसरं चव्हाण मॅडम, कुबल मॅडम, त्यानंतर देशमुख मॅडम, हळदणकर मॅडम, या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण प्रामुख्याने आजपासून आपण गोचर ट्रान्झिट्समध्ये या अगस्ती नाडीला अतिशय महत्व आहे. म्हणजे एखादी घटना होण्यासाठी मग आपल्याला जी 4 तत्व आहेत त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे, पृथ्वी आहे, वायू आहे आणि जल आहे. तर हे जे काही खगोल आहे ते सतत भ्रमण करीत असतं आणि त्यांची त्यांची तत्व ही बदल होत असतात. आणि आता त्या ह्याच्यामध्ये आपण जर गुरु आणि शनीच्या बद्दल बऱ्याच वेळेला बोललेलो आहोत. हे मंदगतीचे ग्रह आहेत आणि हे बऱ्याच गोष्टी देऊन जाणारे पण ग्रह आहेत. म्हणजे काही वेळेला गुरुच्या पासून मिळणारे जे काही यश असतं ते आपल्याला तपासायचं आहे. त्यानंतर शनीपासून पण यशच मिळतं, अपयश मिळतं असं एक गैरसमज आहे. शनी हा अतिशय चांगल्यापैकी जातकाच्या पूर्वकर्माला अनुसरून एक वेगळी कलाटणी त्याला मिळवून देतो. आणि शनी तसं नावलौकिक, समाजसेवा इत्यादी गोष्टींमध्ये त्याला ज्या रुची आहेत तर त्या पद्धतीचं कार्य माणसाकडून घडवून आणतो, हे निश्चित आहे. मग तशाच प्रकारे गुरु सुद्धा जो आहे तो एक वेगळ्या प्रकारचं दृश्य, ज्याला आपण म्हणतो प्रगती पथावरती, पथ म्हणजे रस्ता, प्रगती पथावरती जाण्याचा मार्ग, आणि तो दर्शवला जातो. त्याच्या ज्या काही हालचाली आहेत तर त्या सुद्धा या दोन्ही ग्रहांना पूर्वकर्मानुसार पूर्वकर्मानुसार तिथे संकेत दिलेले आहेत की कुठल्या व्यक्तीला जीवनामध्ये कसं घडवावं, त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचं भाग्य चमकेल, त्याला भाग्यामध्ये यश मिळेल, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गुरुग्रहापासून आपण अपेक्षित असतो आणि त्या आपल्याला प्राप्त होतात. बऱ्याच लोकांचं भाग्याबद्दलचं काही दुःख असेल आणि भाग्याकरता चिंता असतील तर तरी सुद्धा तिथे तुम्ही अकॉर्डिंग टू ऍस्ट्रॉलॉजी तुम्हाला गुरुग्रहावरती कॉन्सन्ट्रेट करून त्याचा मार्ग सांगणे अधिकतम. गुरु हा ज्या क्षेत्रामध्ये असेल, गोचरीचा असेल किंवा मूळ कुंडलीमध्ये असेल तर त्या तत्वाशी, त्या गोष्टीशी जातकाला चांगल्यापैकी यश मिळवून देतो. आता गुरुकडे अनेक गोष्टी आहेत. धर्मकार्य हे सगळ्यात पहिलं आहे. गुरु हा शेतीचा कारक सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी ग्रोथ आहे, म्हणजे शेती ही वाढत जाते. त्याप्रमाणे त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये तशीच वाढ होत असते. मग तो कुठल्या तत्वात आहे तर त्याला असा काही तत्वांचा नियम नाही, पण त्याच्याकडे अग्नितत्व सुद्धा आहे, जलतत्व पण आहे. म्हणजे मीन रास आहे आणि धनुरास आहे. तर समजा जातकाच्या ह्याच्यामध्ये ऋषभेचा, मकरेचा आणि कन्येचा जरी गुरु असला तरी सुद्धा गुरु हा व्यापारामध्ये भरभराट करून देणारा आहे. म्हणजे ऋषभेचा, कन्येचा आणि मकरेचा. तसाच याच्यामध्ये 3, 7, 11 ह्या ह्याच्यामध्ये आहे. तर 3च्या ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, लेखन वगैरे हा जो भाग आहे वायुतत्वामध्ये तो सुचवलेला आहे. आणि 11 त्याच्यापासून मिळणारे लाभ हे सुद्धा गुरुपासूनच पाहिले जातात. मग गुरु हा कुठल्याही स्थानामध्ये असला, लोकांचा थोडासा गैरसमज आहे की गुरु हा 12व्या स्थानामध्ये आहे तो तुम्हाला यश मिळवून देणार नाही वगैरे वगैरे अशा काही गोष्टी करतात. पण तसं नाही आहे. 12व्या स्थानामध्ये असो, 8व्या स्थानात असो, 6ष्ठ स्थानामध्ये असो, तरी सुद्धा गुरु ज्या ज्या ठिकाणी दृष्टी टाकेल, ज्या ठिकाणी विराजमान असेल त्या त्या गोष्टीचं त्याला जी आवड आहे किंवा त्याचं जे खातं आहे ते त्याला मिळू शकतं. म्हणजे गुरु दरवेळेला वाईटच फलादेश देईल तर त्या ठिकाणी तसं विचार करायचा नाही.
त्यानंतर गुरुच्या बाबतीमध्ये फलादेश करताना गुरु सोबत कोणता ग्रह आहे, तर गुरु सोबत असणारे त्याचे मित्र त्यांना सुद्धा अतिशय चांगल्यापैकी फलादेश मिळतो. उदाहरणार्थ गुरुचे 3 मित्र आहेत. एक चंद्र आहे, सूर्य आणि मंगळ, असे 3 मित्र आहेत. तर मंगळाला सुद्धा एखाद्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही भाग्य घडवायचं असतं, मग त्याला सुद्धा एक सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून विचार केला जातो. तसंच सूर्य आणि गुरुचा जो भाग आहे तो सुद्धा अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो बॉसिंग म्हणा, किंवा जे काही डायरेक्टर किंवा तत्सम काही जे लोक आहेत कंपनी याच्यामध्ये, फायनान्समध्ये, तर त्यांची स्थिती तो निश्चित चांगली करतो. फक्त एवढंच आहे की कधी कधी गुरु केतू आणि गुरु राहूची जर युती असेल तर कालांतराने मिळवलेलं कदाचित निघून जाण्याची शक्यता दर्शवली जाते. आणि अशा बऱ्याच कुंडल्या आहेत, तर त्या कुंडल्यांमध्ये काही दोष आहेत, ते आपल्याला पाहून त्याच्यावरती तुम्हाला हे ठरवावं लागतं की खरोखर गुरुची स्थिती कशी आहे. आता मॅडम पत्रिका मांडतील आणि त्या पत्रिकेमध्ये पहिला तारीख नक्की करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला विवेचन करतो की व्यक्ती पुरुष आहे, त्या कसं हे असेल, त्याचं कार्य कुठलं असेल. तर कार्य निश्चित करते वेळी तुम्हाला विचार केला पाहिजे की जातकाचं मन हे कोणत्या दिशेला जाईल. तर ही अगस्त्य ऋषी नाडीची 4/8/1975 सालातली कुंडली आहे. दुपारी 12:57 मुंबईचा आहे. पुरुष हे जे आहे, व्यक्ती पुरुष आहे, तसा हा त्याचा डेटा आहे. तर लिहून घ्या, ज्याला लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या. लिहिलं का? मग दुसरी कुंडली लावा मॅडम. बर. आता जेव्हा आपण पहिली कुंडली पाहतो, कुठली कुंडली जेव्हा तुम्ही पाहता, तर मूळ कुंडलीचं कन्व्हर्जन जे आहे ते नाडीमध्ये म्हणा किंवा षोडश वर्ग, षडवर्ग, आणखी इत्यादी वर्गामध्ये आपण जेव्हा परिवर्तन करतो, जेमिनीमध्ये असो, पण ती मूळ कुंडली निश्चितच विचार केली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा तूळ लग्न आहे आणि त्याचा अधिपती हा शुक्र सिंह राशीमध्ये आहे. कळलं का? आता ह्या सिंह राशीच्या बाबतीमध्ये आपण जर फलित केलं तर तूळ लग्नाला आपण म्हटलं की रवी हा शत्रू आहे वगैरे वगैरे, अशा सगळ्या काही गोष्टी विचार केल्या जातात. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी शुक्र हा कोणत्या परिसरामध्ये आहे, तो उद्या आपण विचार केला तर हे अग्नितत्व आहे एवढं निश्चित. तर ह्या अग्नितत्वामध्ये गुरु, मंगळ आणि शुक्र हे 3 ग्रह आहेत अकॉर्डिंग टू नाडी. पण मुळातच शुक्र हा तूळ राशीत असेल, सॉरी सिंह राशीत असेल, तर त्यावेळेला जातकाला काय मिळवून देईल. तर त्या ठिकाणी एकट्या शुक्राचा जरी विचार केला तर सिंह रास जी आहे तर ही थोडीशी अभिमानाच्या टप्प्यातली रास आहे. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये गर्व जो असतो ना, तो तिथे त्याला त्रासदायक ठरतो. म्हणजेच काय की काही काही वेळेला अभिमान किंवा आय एम समथिंग ह्या ज्या काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये अपयश येतं. हे निश्चित आहे. तुम्ही अनेक कुंडल्या पहा, जर लग्नेश विरुद्ध दिशेला म्हणजे सिंह राशीसारखी जी रास आहे त्याच्यामध्ये अभिमान भरलेला आहे. आता त्या ह्याच्यातून तो शुक्र त्याला फलादेश देईल का, तर तो एक भाग विचार केला पाहिजे. त्यामध्ये ह्या कुंडलीमध्ये आपण बघितलं तर 29 डिग्रीला सगळ्यात ऍडव्हान्स जो आहे ते अग्नितत्व म्हणजे मंगळ आहे, सगळ्यात ऍडव्हान्स. आणि सगळ्यात लोअर 00 डिग्रीला गुरु आहे. कळलं? म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर शुक्र हा मध्ये आहे, मंगळ हा सगळ्यात पुढे आहे आणि गुरु हा सगळ्यात शेवटला आहे. तर त्याच्यावरती आपण फलादेश करायचा आहे. त्यानंतर जलतत्वामध्ये सूर्य, शनी आणि बुध हे एकाच राशीमध्ये हे जलतत्व आलेलं आहे आणि ती रास आहे कर्क. आता जलतत्वाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये सूर्य ज्या राशीत आहे ते जलतत्व आहे, पण सूर्याची राशीमध्ये लग्नेश आहे. सूर्याच्या राशीमध्ये लग्नेश आहे. बुध आदित्य योग पण आहे, बुध शनीची युती पण आहे. त्यामध्ये शनी हा एकदम शेवटला आणि बुध हा ऍडव्हान्स आहे. जलतत्वामध्ये ऍडव्हान्स कोण आहे, तो बुध आहे. आता इथे दशम स्थानाचा आपण जर विचार केला
तर ज्याला आपण म्हणतो कपॅसिटी, कॅपेबल. आता हा शनी जलतत्वामध्ये आहे, नुकताच आलाय म्हणजे तरी सुद्धा 1 महिना झालेला आहे किंवा 15 दिवस झाले, कारण का तो अतिचारी आहे ना, तर 15 दिवस झालेले आहेत. तर अशा वेळेला तुम्ही फलादेश कसा देणार, तर मूळ पत्रिकेवरती तिन्ही ग्रहांचे फलादेश, बुध, शुक्र, बुध, शनी आणि सूर्य या तिघांचेही फलादेश त्या जातकाला मिळतील. हा एक भाग आहे. त्यानंतर आपण वायू तत्व बघितलं, तर इथे हे तत्व वायू बुधाचं आहे. चंद्र जे आहे तो बुध तूळ राशीचा, कुंभ राशीचा आणि मिथुन राशीचा, ह्या तिन्ही राशीशी संबंधित तो ग्रह तिथे कार्यरत होणार आहे. आणि तो एकटा चंद्र जो आहे तो वायू तत्वामध्ये आहे. दुसरा ग्रह आहे का बघा, 3 आणि 1 4, 1 5 आणि 2, 7 ग्रहांचं आपण विवेचन करतो. आता ही व्यक्ती जी आहे ह्याच्यामध्ये आलेलं दुःख तुम्हाला मी सांगतो. आता तुमची नजर ही पूर्णपणे बसलेली आहे. तर ह्या व्यक्तीचं लग्न तूळ असल्यामुळे, लग्नेश जो आहे तो शुक्र अग्नी तत्वामध्ये आहे, तर ही व्यक्ती तडजोड करायला बिलकुल तयार न झाल्यामुळे या व्यक्तीचा जो काही संसार आहे त्याच्यामध्ये फार प्रॉब्लेम तयार झाले. आता हे जेव्हा आपण पाहतो, तर एक तर शनीची 10वी दृष्टी पाहणार, मंगळाची 4थी दृष्टी पाहणार. हा जो भाग आहे हा एकमेकाच्या विरोधाच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे तिथे ह्या घटना घडलेल्या आहेत. आता ही कुंडली म्हणजे एक सामान्य व्यक्तीची कुंडली आहे, खाऊन पिऊन सुखी, पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये काही चुका ह्या व्यक्तीकडून झालेल्या आहेत. कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे तिथे अंशात्मक बघितलं आपण, तर 1 अंशाचा शनी आहे. तो जेव्हा दृष्टी टाकतो तर त्यावेळेला तो पूर्णपणे गुरुच्या थोडस पुढे त्याची दृष्टी आहे, कारण गुरु हा 0 अंशावरती आहे. कळलं? तर तिथे ते वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. आणि मंगळ हा पूर्ण ते अग्नितत्व भोगून, असं बघितलं आपण तर मंगळ आणि शुक्र ह्या दोघांची युती सुद्धा त्या राशीमध्ये होऊ शकते, आणि तशी झालेली आहे, काही प्रश्नच नाहीये. पण तरी सुद्धा पूर्ण कुंडलीमध्ये मंगळ आघाडीवरचा ग्रह आहे आणि तो बिलकुल जुमानणार नाही, याचं तो त्या तत्वामध्ये आहे. आणि त्याच तत्वामध्ये शुक्र, आपण सांगितलेलं आहे की मेष लग्न असं जर आपण विचार केला तर तिथे मंगळ आलं आणि त्याच तत्वामध्ये शुक्र सुद्धा आलेला आहे. तर अगस्ती नाडीमध्ये तुम्हाला अशा तऱ्हेने ठरवायचं आहे किंवा हे दोन ग्रह जे आहेत ते एकाच तत्वात आले आहेत आणि त्यांचा विचार आपण जोडीदारा संदर्भात करतो. आता ह्या व्यक्तीचा जो प्रेम विवाह झाला, बऱ्याच वेळेला तूळ लग्न किंवा ऋषभ लग्न ज्यांचं असतं त्यावेळेला तिथे प्रेमाचा संबंध येतो, प्रेम विवाह झालेला आहे, पण त्याच्यानंतर ते प्रेम दीर्घकाळ टिकलं नाही. हा त्यांच्या नशिबाचा भाग आहे. मग अशा वेळेला इथे तुम्ही जेव्हा गणित कराल तर गणितावरती फलित आहे अवलंबून, म्हणून तिथे मंगळ शुक्र हे एका तत्वामध्ये आलेले आहेत, तर त्यावेळेला तिथे त्याला अपयश मिळालेलं आहे, तर तिथे यश मिळालं नाही. बर, आता चंद्र हा मिथुनेचा आहे, तर मिथुन म्हणजे बुध आणि कुंभ म्हणजे शनी आणि तूळ म्हणजे रसी, अशा गोष्टी आहेत. म्हणजे त्या ठिकाणी वायू तत्वातला हा चंद्र त्या जातकाला भाग्यस्थानात आहे, तर तिथे त्याला भाग्य मिळालेलं आहे, नो डाऊट. त्याच्यामुळे तिथे भाग्याला तो सहभागी आहे, भागीदार आहे. पण गुरु, मंगळ आणि शुक्र हे 3 ग्रह त्या तत्वामध्ये आहेत. आणि तीच तत्व तुम्ही बघितले तर धनुराशीमध्ये सुद्धा ती बघायची आहेत, सिंह राशीमध्ये पण बघायची आहेत आणि मेष राशीमध्ये पण पाहायची आहेत. पण जेव्हा मंगळ हा अग्रेसर ग्रह असेल तर त्या कुंडलीमध्ये जातकाच्या याच्यामध्ये बिंडोकपणा जास्ती नडतो. आणि मंगळ हा थोडासा ऍडव्हान्स प्लॅनेट आहे, म्हणजे आगाऊ आगाऊ. तर त्यावेळेला त्या जातकाचं नुकसान त्याच्या आगाऊपणामुळे झालेलं आहे, असं आपल्याला तिथे सांगायला हरकत नाही. आता हे मी तुम्हाला सांगितलंय, ह्याच्यावरती तुम्हाला काही विचार करायचा आहे का, विचारायचा आहे? सर मी विचारू? हम्म. सरिता, लग्नेश शुक्र सिंह राशीत म्हणजे मानी हट्टी हा स्वभाव झाला. आता सप्तमेश मंगळ पण अग्नी राशीत आहे.
म्हणजे मग त्याला त्याची जी पत्नी वगैरे आहे ती पण उग्र असू शकते का? हा म्हणजे ट्युनिंग जमतच नाही. हा. कसं असतं ट्युनिंग आपण काय म्हणतो मॅडम, पूर्वी आपल्याकडे रेडिओ असायचा आणि ते रेडिओ स्टेशन पकडलं नाही तर हम्म. त्याला ट्यून करायला लागायचं. हो. पूर्वीच्या कार सुद्धा होत्या त्याला पण ट्युनिंग करायला लागायचं. हो. आताच्या कारला ट्युनिंग करायला लागत नाही, आता बरोबर. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे. मग बरोबर. आताच्या रेडिओला पण ट्युनिंग करायला लागत नाही. बरोबर. तर तशा प्रकारे आस्ते आस्ते डेव्हलपमेंट झाली. तसंच माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये डेव्हलपमेंट करावी असं माझं म्हणणं असतं, की बरोबर. वैवाहिक आयुष्य हे जे आहे ते तुम्हाला एकतर झेपलं पाहिजे. हम्म. दुसरी गोष्ट की तुम्हाला एकमेकाचे विचार मान्य करायला हवेत. हो. अति जिद्द करून पण चालत नाही, त्याला ट्युनिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे. नंबर वन. हो. बरोबर. पूर्वी कसं असायचं, प्रत्येक कार ही ट्युनअपला जायची. हम्म. तर आता भाग असा आहे की इथे अतिशयोक्ती, ज्याला आपण म्हणतो विचार किंवा तत्सम काही वादग्रस्त हम्म. भांडणं, कलह, ह्याला कारण अशी झाली की मेष राशीमध्येच मंगळ आणि बरोबर. मेष राशीमध्येच शुक्र हा. असा भाग झाला. आता तिथे संसार बिघडला. बरं, आता हा. मॅडम तुमचं म्हणणं काय होतं, तुमचा प्रश्न काय होता? म्हणजे सप्तमात मंगळ आहे म्हणजे बायकोनं सुद्धा त्याला साथ दिली नसावी असं मलाही वाटतं. आणि हं. ते कुटुंबातल्या लोकांच्या मुळे वाद झाले हं. असं ह्याच्यामध्ये प्रिडिक्शन येतं का आपलं? हो, येतं येतं येतं, बरोबर आहे हा. तुमचं म्हणणं. बघा कसं असतं मॅडम, जोडीदार हा आपल्या क्षमतेनुसार असावा हा. आणि आपलं समजणारा असा, समजूतदार तरी असं, एकमेकांनी एकमेकाला समजलं पाहिजे, हा एक भाग आहे. ऍडजस्ट. हो. आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नसेल तर आपलं गप्प बसावं, वाद वाढवू नये, हा. कुठलेही निर्णय घेऊ नये, जसं बरोबर. आहे तसंच आपलं जगावं. आता आपल्याकडे सल्ला मागायला जर एखादी व्यक्ती आली तर त्याला आपण सुचवू शकतो, बाबा याच्यामध्ये तू काही घाई करू नको, परमेश्वराकडे प्रार्थना कर, तो एक सल्ला आहे. पण तू बरोबर. म्हणशील की मी काहीतरी अतिशयोक्ती करीन तर त्याच्यामध्ये संसार तुटला जाईल हम्म. आणि विघ्न तयार होईल. आणि असे बरेचशी विघ्न निर्माण होतात. तर हो. त्याला कारण काय, तर ग्रहस्थिती. साखरपुडा बरोबर. होत सुद्धा लग्नाला नकार देणारे लोक आहेत. हो. हो. भरपूर आहे. हो, मग त्याच्यामध्ये एवढी बेअब्रू होते माणसाची ना, की मनुष्य हो. कुटुंबाची वाट लावतो. हो ना. अगदी जमलेला विवाह असतो आणि एका भलत्याच माणसाबरोबर लग्न होतं एखाद्या व्यक्तीचं, तर ते पण कुटुंबाला त्रासदायक असतं. काही वेळेला असं असतं मॅडम, की आपण जेव्हा राशी तपासतो ना, तर हम्म. तेव्हा धनस्थान हे ऋषभेकडे येतं, हो. कौटुंबिक कालपुरुषाला, आणि कर्क रास ही मातेकडे येते. हो. आता त्या ह्याच्यामध्ये कर्क राशीमध्ये हे जे ग्रह आहेत, शनी, रवी आणि बुध, हे जलतत्वाशी संबंधित आहेत. हो. त्याला ते वृश्चिकेचे पण संबंध येतात, कर्केचे पण येणार आणि हो. मीनेचे पण. या तिन्ही गोष्टीतून त्याला जावं लागेल. आता मीन म्हणजे शेवट आहे, कारण का की हम्म. असं बघता तर ज्याला, आणि वृश्चिक म्हणजे संकट आहे, कळलं का? हम्म. हम्म. मीन म्हणजे त्याला पर्यायच नाही, मोक्ष. मोक्ष. आणि कर्क म्हणजे अटॅचमेंट, धरून राहणे. हम्म. कितीतरी असे प्रसंग आहेत की कर्केला तिथे धरून राहावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यामध्येच कर्क रास किंवा वृश्चिक रास आणि मीन रास, ह्या तिघांचे अनुभव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणार, जर कर्क राशीत, मीन राशीत आणि वृश्चिक राशीत कुठलेही ग्रह असले तरी. हम्म. सुद्धा तुम्हाला तिन्ही राशींचा जो काही कालपुरुषाला आपण पाहिलं, तर कर्क म्हणजे चतुर्थ स्थान, 12वं स्थान म्हणजे मीन, आणि हम्म. अष्टम म्हणजे वृश्चिक, आणि वृश्चिक. वृश्चिक प्रश्न सुद्धा येणार. मग जर समजा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जर अगस्ती नाडीचा विचार केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे वृश्चिकेची दुःख ही निश्चित आहेत. म्हणजे कर्केचा शनी असेल तर वृश्चिकेला पण भोगावं लागतं. हम्म. कारण वृश्चिकेचा, वृश्चिकेचा मंगळ आहे म्हणून का सर? हो, नाही, हा. मंगळाची रास आहे ना ती मॅडम. मंगळाची रास आहे म्हणून, हा बरोबर. तिथे मॅडम कसं असतं की रवी हा वृश्चिकेत चांगला नाही, हम्म. काही ना काहीतरी गडबड होणार. बुध हा बरोबर.
अविषारी आहे, तो तिकडे फलादेश देणार. हम्म. आता आपल्याला पाहायचं आहे की हे सगळं घडतं त्याला नक्की केव्हा घडेल आणि त्याला अशी आकाशात काय गती असते की त्यावेळेला या घटना सगळ्या घडू हम्म. शकतील किंवा शकतात. तर त्याच्यावरती आजचा विचार असा आहे की सगळ्यांना माहिती आहे की कर्केला मंगळ आहे आता हो. आणि 4 अंशाचा आहे जवळपास. आणि आता बरोबर मंगळ आपल्याला दक्षिणेला पाहता येतो, म्हणजे माझ्या गॅलरी म्हणून तर दिसतोय, कळलं का? हम्म. तेजस्वी दिसतोय. कारण तो कर्क रास ही जी आहे, आज एप्रिल महिना आहे, 15 तारीख होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे कर्क रास ही दक्षिणेला आहे. आणि दक्षिणेला आता का आहे तर तुम्हाला सांगतो की आता सूर्य जो आहे तो मेषेला आलेला आहे नेचर. आणि तो संध्याकाळ झालेली आहे पूर्ण. हम्म. त्याच्यामुळे तिथे अंधारामध्ये मंगळ तेजस्वी होतो, कारण तो रवीपासून दूर आहे ना. दूर आहे. म्हणून मंगळ स्पष्ट दिसेल असं आहे. बरोबर. जेवढे ग्रह रवीपासून दूर असतात ते आकाशात स्पष्ट दिसतात. हम्म. आणि मंगळ आता तुम्हाला दक्षिणेला पाहता येतो. दुसरा भाग असा आहे, तो थोडा सायन्स मधला आहे, की आपण आता उत्तर क्रांती वृत्ताकडे चाललेलो आहोत. म्हणजे उत्तरायण सुरू आहे. उत्तर आहे. उत्तरायण सुरू आहे म्हणजे आता आपण इक्वेटरला आलेलो आहोत. आजपासून हम्म. हम्म. आजपासून इक्वेटरला आलेलो आहोत. म्हणजे मकर राशीमध्ये सूर्याने प्रवेश केल्यानंतर आता मेष राशीमध्ये आहे. मेष आणि तूळ हे इक्वेटरचे राशी आहेत त्या, हम्म. म्हणजे त्याला भूमध्य म्हणतो आपण, किंवा पृथ्वीच्या मध्य भाग जो आहे. पृथ्वीचा मध्यभाग. हा. मग त्या ह्याच्यामध्ये तसा भाग जो आहे तो दर्शवला जातो. म्हणून तिथे मंगळ हा तुम्हाला स्पष्ट आकाशात दिसू शकेल. तुम्ही जर उन्हाची परीक्षा केली तर तुम्ही दक्षिणेला जर तुमची गॅलरी असेल तर हम्म. हळूहळू तुमच्या घरामध्ये दिवसा पण उजेड कमी होत जाईल. हा. एवढं निरीक्षण करता आलं पाहिजे, कारण म्हणजे आता मेषेला रवी आला तर दुपारचं ऊन सुद्धा तुमच्या घरामध्ये कमी मिळेल. कमी. ओके. असं आहे. ओके. थँक्यू सर. बरं. बरं आता. सर मी बोलू? हा बोला मॅडम. सर, आता ह्या जातकाला जे अपयश आले त्याच्या मागे आपल्याला असंही म्हणता येईल का की लग्नेश आणि सप्तमेश हे हो एरवी एकत्र आले तर हो. पटत नाही, पण हो इथे अग्नितत्वात एकत्र आल्यामुळे हम्म. त्यांना त्या संघर्षाला सामोरं जावं लागलं का? हा, आता कसं आहे, आपण सगळ्यात पहिला जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेला सूचित केलं होतं की मंगळ हा मेषेचा आहे आणि तो पतीचा कारक आहे, हा. आणि शुक्र हा तुळेचा आहे, तो पत्नीचा कारक आहे. हो. आपण पारंपरिक मध्ये चंद्र पकडतो, पण इथे अगस्ती नाडीमध्ये शुक्र पकडतो. हो. आता ह्या दोघांचं तत्व जर वेगळं असेल हा. तर त्यावेळेला संसाराचं एक गाडं चांगल्यापैकी चालतं. हा. कारण मंगळ हा शुक्रापेक्षा तेजस्वी आहे. हो. आणि मंगळ जर तुम्ही पाहायला गेलात ना तो प्रचंड तेजस्वी आहे, म्हणजे तो लाल बुंद आहे. आणि शुक्र हा एकदम, ज्याला आपण म्हणतो सायलेंट आहे, पण प्रकाशमान आहे. तेज हे दोन्ही ग्रहांकडे आहे. तुम्ही जर एखाद्या मंगळाची मुलगी पाहिली आणि मुलगा जरी पाहिला तर त्याचं जेव्हा कुमार अवस्था असते त्यावेळेला त्याच्याकडे तेज भरपूर असतं, त्याच्याकडे स्पिरिट भरपूर असतं, ताकद भरपूर असते. तशीच शुक्रची जर मुलगी असेल तर तिला लहानपणापासून तेजस्वी म्हटलं जातं. कळलं का? हो. आणि तिचं स्वरूप जे आहे ते 4 लोकांमध्ये सहज पिकअप केलं जातं, असा भाग आहे. हो सर. म्हणून त्या ठिकाणी शुक्र आणि मंगळ हे भिन्न तत्वामध्ये असावे. जर हा. ते एकत्र असतील तर त्या ठिकाणी मंगळाचा प्रभाव जास्ती असतो आणि म्हणून तिथे शुक्राला कमीपणा घ्यावा लागतो, असा भाग आहे. ओके सर. मग आयदर एक तर शुक्र समजा अग्नितत्वामध्ये असेल तर त्याचं तेज जे आहे ते समजायचं की रवी मिश्रित आहे. हा. आता ह्याच्यावरती फलादेश देताना तुम्हाला मी सांगतो मॅडम, हा. की समजा एखादा धनुचा शुक्र, सिंहेचा शुक्र आणि मेषेचा शुक्र असेल तर घरामध्ये स्त्री जातकाचा काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होईल, असा हा नियम आहे. म्हणजे काही नियम जे आहेत ते ठरलेले आहेत. मग तोच मंगळ त्याची
परत रिपीट करा ना. हा, असं आहे मॅडम की जर समजा शिवेचा, धनुचा आणि मेषेचा शुक्र असेल तर जातकाच्या कुटुंबामध्ये स्त्रीचे प्रश्न उपस्थित होतीलच. आता जसं की तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा एक मुलगा 16 वर्षाचा आहे पण तो पुढे जाऊन त्याचं आयुष्य निर्माण करणार आहे आणि तो लग्न पण करणार असेल, पण तेव्हा त्याचा शुक्र हा शिवेचा, मेषेचा आणि धनुचा असेल तरी सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये इन ऍडव्हान्स ऑल्सो यू कॅन डायरेक्ट किंवा अशा अशा घटना तुझ्या जीवनात होऊ शकते. भविष्य म्हणजे काय, फ्युचर आहे नाही का. हा ज्याला फ्युचर बद्दल सांगू शकता की तुझ्या ह्याच्यामध्ये शुक्र हा जो आहे तो त्या तत्वात असल्यामुळे कोणाशीही विवाह केला तरी सुद्धा तिथे तक्रारी निर्माण होतील, कारण शुक्राला अग्नितत्व पचनी पडत नाही. कळलं. शुक्र हा अतिशय ज्याला कसा रमतो. शुक्र हा संध्याकाळचा कारक आहे आणि अग्नितत्व सकाळचं कारक आहे, म्हणजे दुपार सकाळ असं म्हणा. पण मग बरोबर. सर स्त्रीच्या पत्रिकेमध्ये असेल अग्निराशीमध्ये शुक्र तर हो, तरी सुद्धा तिथे काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होणार. म्हणजे ज्या वेळेला ऐन सुखाचा कालावधी असतो नेमकं त्याच वेळेला काही दुःख तयार होतं. कधी कधी बघा अच्छा. आपल्याकडे एखादा चांगला प्रसंग असतो, आनंदाचा प्रसंग असतो आणि त्याच वेळेला काही घटना अशा होतात की जेणेकरून शुक्राचा आनंद आपल्याला घेता येत नाही. त्याला कारण अग्नितत्वामध्ये असलेला शुक्र. कळलं का. मग तो मेषेचा, धनुचा आणि मेषेचा, धनुचा आणि सीमेचा असेल तरी. पण शुक्राला पोषक तत्व जे आहे ते वायू तत्व आहे आणि पृथ्वी तत्व आहे. पोषक हा. म्हणून फलादेश ओके. करते वेळी तुम्हाला अकॉर्डिंग टू तत्व त्या ठिकाणी तुम्ही चांगल्यापैकी तिथे हे करू शकाल मार्गदर्शन. आणि हे प्रसंग जे आहेत ना मॅडम, हे निश्चितच कधी ना कधीतरी उपस्थित होतात. ओके सर. कळलं. हो सर. बरं, आणखी काय. तर मी एक विचारू. हा बोला. तर शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे आणि तो जलतत्वामध्ये उच्चिता होतो. मग तरी त्याला वायुतत्व आणि पृथ्वी तत्व नाही, पोषक म्हणालात जलतत्वाचा तुम्ही. कोणी सांगितलं तुम्हाला. नाही नाही, जलतत्वाचा कोणी सांगितलं. शुक्र नाही, पण म्हणजे तो जलतत्वात उच्चिता होतो ना सर, मीन राशीत. हम्म. मग त्याला जलतत्वामध्ये पोषक नाहीये का त्याला जलतत्व? नाही नाही, सांगतो तुम्हाला. कसं हा आहे, सर. शुक्र हा पृथ्वी तत्वाची त्याची वृषभ रास आहे, पण शुक्र हा हो वायू तत्वामध्ये जास्ती तेजस्वी त्याची मूळ त्रिकोण रास आहे. आता हो. तुम्ही विचारलेला प्रश्न हा समजा मीन राशीचा शुक्र आहे हा तो 12व्या स्थानामध्ये मीन रास येते हा. आणि तो त्या ठिकाणी स्थानबली आहे, म्हणून तिथे मीनेचा शुक्र उच्चिता. उच्चिता. मग बुध हा षष्ठ स्थानामध्ये मूळ त्रिकोण रास त्याची जी आहे ती कन्या आहे हो आणि षष्ठ स्थानामध्ये बुध उच्चिता आहे. हो हो बरोबर. पण उच्चीचा शुक्र सुद्धा फलादेश देणारच तुम्हाला. मग हो, त्याच्या पण म्हणजे सोबत कोण. मग जलतत्व हा, पण त्याला पोषक आहे असं म्हणता येईल का आपल्याला शुक्राला? थोड्या बाबतीमध्ये वृश्चिक नाही चालणार मॅडम. वृश्चिक शुक्र काय आणखी काय हे त्याला दुःख आणणार. म्हणून तिथे 1 आणि 8 या दोन मंगळाच्या राशी ज्या आहेत, हा. समजा मिनीचा शुक्र उच्चित आहे असं आपण समजू, बरोबर आहे. हा. मग तो वृश्चिकीशी पण कनेक्टेड होणार ना. हो होणार, बरोबर आहे. मग तिथे दुःख येणार. येणार. हो येस. आता जर आपण विचार केला की शुक्र धनुचा आहे तर धनुचा शुक्र पण अभिमानास्पद असतो. हो. मग ही अशी दुःख पाहताना हा. तुम्हाला बघितले पाहिजे की बाबा हे दुःख नेमकं कशामुळे आले. तर ह्या तत्वाच्या अनुसरून तिथे त्याला दुःख निर्माण झालेलं हो. आहे किंवा येईल बर. किंवा पुढे येईल. पण मग जर अशा आता या जातकाच्या कुंडलीमध्ये कायम स्त्री विषयी हो म्हणजे प्रश्न निर्माण होणारच. हो पण मग हो. आता समजा आता एखादी मुलगी याला आली होती, म्हणजे सांगून आली होती, लव्ह मॅरेज झालं म्हणून ठीक आहे. पण हम्म. जर त्या मुलीकडच्यांना जर सगळं याच्यातलं समजत असेल पत्रिकेमध्ये, मग अशा वेळेला त्याचे लग्नाचा प्रॉब्लेमच नाही काय येणार सर? हो, येणार ना. लग्नाचे प्रश्न तर काय भयंकर होणार आहे. आता हे तत्वाचं आपण शिकतोय फक्त ऍडव्हान्स थिअरी आहे म्हणून, पण तरी हा सुद्धा आता जनरल लाईफ मध्ये पाहिलं तुम्ही हा सर. तर अनेक प्रश्न असतात.
बरं, हो. आता तुमचं म्हणणं असं आहे की समजा शुक्र हा ऋषभेचा आहे, हा. नाही का, म्हणजे पृथ्वी तत्व त्याचं स्वतःच आहे. हो. मग हा. तो तिथे जरी नीचेचा आला बर. हा. तर त्याची कनेक्टिव्हिटी ही त्याच्या स्वतःच्या एका राशीत आहे. हो, आहे, बरोबर आहे. आणि बुध हा त्याचा मित्र सुद्धा आहे. हो. तसा शनी पण मकरेचा त्याचा मित्र आहे. हो, आहे. हो, मग बरोबर. तिथे तो फलादेश देईल. पण कधी अच्छा. कधी मी मध्ये पण सांगितलं होतं की जलतत्वाचा कर्क राशीतला चंद्र हा जेव्हा सीमेत येतो तर तुम्ही मेष व धनु या राशींना विचारा की तुमच्या आयुष्यामध्ये किती आंदोलनं झाली असतील. कारण चंद्राला ते तत्व जे आहे, चंद्र हा. मुळात जलतत्वाचा आहे. हो, त्याला त्याला ते पोषक, त्याला सेटल व्हायला वेळ अग्नितत्व लागतो. पोषक नाहीये, बरोबर. त्याला सेटल व्हायला वेळ लागतो. लागणार. हो. म्हणजे जसा एखादी व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये चांगला आनंद घेऊन बाहेर येईल आणि एकदम भरपूर तिथे हे आहे, फार त्रास होईल. जसं आता एवढी उष्णता झाली तर दुबईमध्ये आज आग लागली. हो मोठा सर. एमिरेट्स टॉवर जळलाय. वाढतच चालली गरमी. ते काय इलाजच नाही. आज तर प्रचंड हे होतं. आज मुंबई 37 होतं. पुण्याला पण तेवढंच आहे सर, 37-38 काय 40 पर्यंत हो, गेलंय पुण्याला. असू शकेल, हो. असू शकेल. मग हे आपल्याला मानवत नाही ना, नाही. हो, बरोबर आहे. असं आहे. सर म्हणून तिथे बोला. सर आमच्याकडे 8 दिवस पूर्वी नवरात्र होते ना, हा तेव्हा शनी मंगळची युती असेल. आता हे चाललंय सर, हा 3 माळे जड आले नीलकंठ किंगडम मध्ये, घाटकोपर मध्ये. सांगतीये काय, एवढी काडी राहिली नाही. आणि त्याच दिवशी माझ्या नातेवाईक मध्ये दिवा लावताना ती बाई बी पेटली. अरे बाबा. असं एका दिवसात सगळं हे सगळं झालं. कसं असतं मॅडम, आता तुम्ही म्हणताय ना, तर तुम्हाला एक सांगतो, काही हम्म. घटना होणार असतात. आता आम्ही जेव्हा घरातून बाहेर जातो सहसा आमचं घर बंद नसतं. म्हणजे जवळपास 98% घर बंद नसतं. पण अच्छा. 2% जर असेल तर आम्ही सगळे दिवे विझवतो. अगदी देवाकडले दिवे पण विझवतो आणि जातो. सर आता मी असंच करते, आता या नवरात्रीत असंच केलं मी. हं. पण तरी सुद्धा कोणाच्या चुकीमुळे जर काही इमारतीला आग लागली तर तुम्ही काय करू शकाल? सर 3 माळे एकदम काडी नाही राहिली हो. एकदम. सर, आता बोरवलीला तर चांगल्या बिल्डिंग मध्ये उदबत्ती ओवाळल्याने आग लागली होती. हो हो, नाही फार एकदम आगीच. तिथे 4-4 करोडचे फ्लॅट आहेत. हम्म. अहो, इथे करोडचा मैला होऊन जातो, काय विचारू नका तुम्ही. करोड मिळून कुठ राहणार नाही. हम्म. इथे अंगार अंगार इंसान को भंगार कर देता है. कळलं? बोला. आपण आता मुख्य मुद्द्यावरती येऊया आपण. आता मुख्य मुद्द्यावरती म्हणजे इथे कर्केला बुध रवी शनी आहे. आत्ता मिनेला शनी आलेला आहे, बरोबर आहे. आता त्या मानाने ह्या व्यक्तीला आणखी उपद्व्याप सुरू होतील. आणि वृश्चिकेत ग्रह नाहीये, पण तरी सुद्धा कर्केमध्ये असणारे हे 3 ग्रह, जरी शनीचा एकच हे असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथे याला त्रास हा निश्चित होईल. सोबत तेच मंगळ आणि शनी यांची जलतत्वामध्ये युती आता गेले 5 दिवस सुरू आहे. त्या दरम्यानचे सगळे तुम्हाला आराखडे तुम्ही पाहिलं, इतिहास पाहिला तर तुम्हाला कळेल आणखी पुढे पण काही घडामोडी होणार आहेत. जोपर्यंत मंगळ हा अग्नितत्वामध्ये जाणार नाही तोपर्यंत त्याला त्याचं जे तत्व आहे ते मिळत नाही, तोपर्यंत त्याला तिथे संतोष मिळणार नाही. कळलं? प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्लॅनेटला आपलं तत्व प्रिय असतं. मग तसंच कर्क राशीमध्ये तो मंगळ नीचेचाच आहे, जलतत्वामध्ये आहे. तर त्यावेळेला तो चांगला अनुभव देईल का, हा एक मुद्दा आहे. आणि शनी सुद्धा जलतत्वामध्येच आहे. शनीला तो नकोसा आहे आणि मंगळाला शनी नकोसा आहे. आता त्याच्यामध्ये हे दशम स्थान जे आहे, त्या दशम स्थानाबद्दलच्या तक्रारी आपल्याला सूचित करता आल्या पाहिजे. आता त्या दशम स्थानातल्या तक्रारी चतुर्थ स्थानामध्ये पण होतील, अष्टम स्थानामध्ये पण होतील. म्हणजे अशा ह्या जातकाच्या कुंडलीमध्ये हे चतुर्थ स्थान, अष्टम स्थान आणि 12वं स्थान या तिन्ही ठिकाणच्या घटना या एका महिन्यामध्ये
जोपर्यंत मंगळ जात नाही पुढे तोपर्यंत त्या होतच राहणार. काही ना काहीतरी धास्ती चिंता ही तिथे तुम्हाला पाहावीच लागेल. असं हे गोचर आजचं आहे. शनी आणि मंगळ हे एका तत्वात आहेत. तर कालपुरुषाची कुंडली अष्टम स्थान वृश्चिक रास, तर त्या ठिकाणी सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतील. बोला तर आता मंगळ कोणाला जलतत्वात आला त्याच्यामुळे त्याचं अग्नितत्वाचे त्याचे गुण कमी नाही होणार का सर? ते सांगतो काय, तो कम्फर्टेबल नाही राहणार. नाही राहणार. हा, नाही पण कम्फर्टेबल नाही म्हणजे तो राहणार. त्याचं तेवढं हे दाखवणार नाही ना सर, त्याची पॉवर कमी नाही होणार का? पॉवर पडण्यापेक्षा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला हा सर. वैयक्तिक जीवनातली पत्रिका बघायची आहे. हो जर समजा एखाद्या मंगळाची व्यक्ती आहे आणि त्याला मनासारखं जर काही मिळालं नाही, तो आदळआपट करणार आणि घरामध्ये हो. विध्वंस करणार. अच्छा. हो, तो बरोबर. बाहेर पण असंच करणार. मंगळ हो. हा असमाधानी जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्या हातून गैरवर्तन होणार म्हणजे होणारच, हे ठरलेलं आहे. अच्छा सर, समजलं सर. तर तिथे मंगळाला ओढून ताडून सुख मिळवण्याची सवय आहे. म्हणजे दुसऱ्याचं आहे ते पण माझंच, असं त्याचं तत्व आहे. हो. मग त्याच्यामुळे काय होतं की इतर लोक डिस्टर्ब होतात. म्हणून कुंडलीतला जेव्हा परिचय आपण सांगतो की अशा अशा गोष्टी होतील, त्याला हे काय नियम काय अच्छा सर. का ओके. कशामुळे. हो सर. हा. आणि जर तुम्ही जेव्हा आता तुम्ही पत्रिका बघायला सुरुवात करा सगळ्यांनी, कारण तुम्ही वेल हो सर. एज्युकेटेड झालेला आहात, तर पत्रिका डिस्कस करून करून तुमचं ज्ञान वाढेल. मग तुम्ही ही सिस्टम पहा, ती सिस्टम पहा, त्या सिस्टम मधून तुम्हाला शिकता येईल. हो जसं सर. हे इत्यादी लोक जे पत्रिका पाहतात, तर त्याच्यावरती तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट करता, तत्वानुसार करताय, नवमाशानुसार करताय, हरकत नाही. नवमाशामध्ये सुद्धा तत्व तुम्हाला तीच असणार. आता भाग असा राहिलाय, मी तुम्हाला सांगतो. आता समजा सिंहरास आपण बघितले किंवा धनु बघितले, तर त्याच्यामध्ये येणारे जे सूक्ष्मांश किंवा नवमांश जे आहेत, नवमांश म्हणा, कारण त्याचा आरंभ मेष नवमांश आहे. त्याला सूक्ष्मांश तस्करावून दिलेला आहे, पण त्याच्यातून एक रास सुटलेली आहे ती सिंह, ती सेनांश आहे. म्हणजे अशा रीतीने तुम्हाला शेवटी अग्नितत्वातलाच जो भाग आहे तो तिथे प्रदर्शित केला जातो, ते डिव्हिजन चार्ट मध्ये. पण सवय ठेवा की नवमास सुद्धा पहा, मूळ कुंडली पहा. आणि आता ही जी नाडी आहे तर त्या नाडीमध्ये तुम्हाला जो एक पर्याय आहे तत्वांचा, आणि ते तुम्ही स्वतःच्या कुंडलीनुसार जरी तुम्ही बघितलं तर ते नियम तुम्हाला निश्चितच तुमच्या जीवनामध्ये लागू पडतात. आणि तुम्ही विचार केलात मागे वळून तर आपण कुठे प्रवास केलेला आहे आणि कसा प्रवास झाला आपला. कधी कधी अमाप कष्ट घेऊन माणूस माणसाच्या जीवनामध्ये उदयास येतो. कळलं? सर, बोला. एखाद्याच्या पत्रिकेत आता जसे सगळे ग्रह जलतत्वात आहे आणि हो एखाद्याच्या पत्रिकेत जलतत्वात ग्रहच नाही, तर मग बरोबर. त्याचे परिणाम कसे येणार? मग त्या तत्वाचा अधिपती कुठे आहे. आता जलतत्वामध्ये बघा मॅडम, चंद्र, मंगळ आणि गुरु हे 3 अधिपती आहेत. हा. ते हा, कुठल्या तत्वात चंद्र. बसल्यात? नाही, मी असंच विचारलं, म्हणजे मी हरकत नाही, नाही पत्रिका. नाही, नाही नाही, हरकत नाही. नो प्रॉब्लेम, पर्टिक्युलर पत्रिका नाही. पण हा. तुमचा प्रश्न सुद्धा व्हॅलिड आहे की कर्क, वृश्चिक आणि मीन या हा. राशींचे अधिपती म्हणजे जलतत्वाचे अधिपती हे कुठे हा. आहेत. आता चंद्राला फक्त एकच रास आहे, ती म्हणजे कर्क. मंगळाला आता 2 समजा राशी आहेत, एक वृश्चिक. गुरु आणि मंगळ धनु राशीत आहे. गुरु अ, आणि मंगळ, धनु राशीत आहे. बरं, गुरु आणि मंगळ धनुराशीमध्ये आहे, तर त्या हा. दोघांच्याही अग्नितत्वाच्या राशी आहेत ना. हो, म्हणजे जलतत्वाचा म्हणून मंगळ सांगितला मी. नाही नाही, ऐका, वृश्चिकेचा मंगळ असं समजा, हा. पण त्याची एक रास अग्नितत्वात आहे ना. हो. आणि तशी गुरुची मीन रास पण अग्नितत्वामध्ये धनु आहे ना. हो. मग ती पोषक आहे. अच्छा, म्हणजे त्रास म्हणजे हे होईल त्याचा.
त्रास नाही होणार म्हणजे त्यांना ते. मीने परिणाम जाणवतील. बिलकुल नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? बघा, परत सांगतो मॅडम, की मंगळाला अग्नितत्वाची रास धनु आहे, सिंह आहे आणि मेष आहे. हो. आणि मूळ मंगळ हा कोणत्या राशीत आहे असं तुम्ही म्हणालात? तर धनु राशीत धनुमध्ये. आहे. म्हणजे हा. त्याच्या तत्वाच्या अनुसरून तो अग्नितत्वात आहे ना. हो हो हो. बरं. आता तो वृश्चिकेची पण फळं देईल, धनुची पण देईल, हा. सिंहेची पण देईल आणि मेषाची पण देईल. अच्छा. कळलं? आता गुरु मीनेचा आहे, मीनेची पण फळं देईल, धनुची पण देईल, मेषेला पण देईल, सिंहेला पण देईल. हम्म. हो सर. कळलं? हो हो कळलं. असं आहे. आज 83 लोकांनी माझा नंबर चेक केलाय. आता नोटीस आलं की 83 लोकांनी महाराष्ट्रामधून नंबर तपासलाय की हु इज दिस फेलो. लोक किती तर चतुर असतात शनिवारच्या क्लासमुळे असेल का सर हे? काय माहिती नाही काय आहे. सांभाळून राहा सर. नाही, असं मला घाबरत तर नाही. वाटतंय की शनिवारच्या क्लासमुळे असेल. मला अशी काही भीती वाटत नाही. मी 4 लोकांना घेऊन पुढे जाणार आहोत. तरी कळलं पण का? सर सांभाळून राहा. चला, तुमचा ऍडवाइस मानतो. तर सर एक बोलू? हा, बोला. तुम्ही मगाशी म्हणलात ना, मंगळाची व्यक्ती असेल तर ती आदळआपट करणारच, मनासारखं झालं नाही तर. सर आता माझ्याकडे 4 दिवसापूर्वी एक 2010 सालचा जन्म झालेल्या मुलाची पत्रिका आली होती. आताशी 15 वर्षाचा मुलगा आहे. हम्म. व्ययस्थानामध्ये धनुराशीचा मंगळ, रवी, राहू आणि बुध आहेत. हम्म. तर तो मुलगा घरातल्या आई वडिलांचे पैसे चोरतोच आणि त्याची मैत्रीण आहे तिच्यावरती पैसे उडवतो. मोबाईल चोरला त्याने, सोसायटीतल्या लोकांच्या गाड्यांचे पार्ट्स काढून विकले त्याने सर. बघा, इथपर्यंत त्यानं घरात आई वडिलांना त्रास दिलेला आहे सर. तो गप्प बसणारच नाही. हो सर, म्हणजे त्यांची तक्रार एवढी प्रचंड होती आणि वडील इतके साधे आहेत सर. ते अक्षरशः त्यांनी म्हणजे कंटाळलेत ते ह्या मुलाच्या त्रासाला सर. इतका भयंकर त्रास देत होतो. काय आहे, पैदा कसम पैदा करने वाली की अशी भानगड आहे ती. कळलं का? हो सर, ते आता त्याला सैनिक स्कूलमध्ये टाकायचा विचार करतायत. हा लढाऊ वृत्तीचा ग्रह आहे. हो तो शांत बसणारच नाही. बसणार नाही. हो ना. म्हणून आणि मंगळ सोबत हा. तर राहू बुध मंगळ आहे, राहू बुध रवी आहे धनुराशीच्या वेळामध्ये. हे सगळे अनुभव तुम्हाला मिळत आहेत. बघा, लहान हो वयामध्ये हो जर सर. 15 वर्षे मिळत असेल तर 45 वर्षी काय करेल? काय करेल? हो सर, खरंय नाही सर. का? वृषभ राशीचे आणि शुक्र तुळेच आहे सर दशम स्थानामध्ये. आणि त्यामुळे मुलींवरती पण पैसा उडवतोय सर ह्या वयामध्ये तो. या वयामध्ये मोठी चिंतेची बाब आहे. हो सर. व्हेरी सिरियस. त्याच्या आणि हे वडिलांना सगळं चोऱ्या आता करून सर म्हणजे करतोय तो. पण पहिले एक आईवडील विश्वास ठेवत नाहीत आपल्या मुलावर कोण सांगितलं तर. नंतर मग त्यांचा विश्वास बसतो मुलांवर. नाही आहे. आता काय काय आता करणार आपण मॅडम? सांगायचं काम केलं तर शेवटी नाही, पण काय आई करणार वडील आपण? मुलांची बाजू घेतात. आमच्या मुलाला चुकीचं ठरवलं असं बोलतात. नाही त्यांनी मान्य केलं ते सगळं. ते म्हणले बरोबर आहे तुम्ही सांगताय ते सगळं. पण ते आहे त्याचं ह्याच्यामध्ये काय. त्यांनी अशी कामं करून मी फसलीच आहे इकडं. तसं तुम्ही म्हणलात त्यात अगदी तंतोतंत पटतंय म्हणजे सर. आणि मिथुनीचे मंगळ असणारे लग्न सांगितलं तर माझ्याकडे 3-4 मुलं आली सर. हा. लहान लहान अगदी सर. 5-6 वर्षाची मुलं आई वडील घेऊन आले ते सर. घरात पण मी इथे तो आले, मला दाखवले त्यांनी मुलं ती बघा कशी वागतायत म्हणून. 2 मिनिटं पण ते मुलं शांत बसत नव्हती सर. नाही, हे एकदम न्यूसन्स क्रिएटर आहेत. हो सर. शिवीगाळ करणं, अंगावर थुंकणं, येस येस इथपर्यंत म्हणजे लाथा मारणं. येस. एका मुलाचे तर वडील सांगत होते की आमची वॉशिंग मशीन चेपवली त्यांनी लाथा मारून मारून. इथपर्यंत सर अहो, हे तर काही विकृत. नाही. एक दुबईचा मनुष्य होता, माझा मित्रच आहे तो म्हणाला की हा मुलगा जन्माला आला तर आईच्या पोटात लाथा मारायचा फुला. आणि आता पण लाथा मारतो. म्हणजे आईला पोटातच लाथ मारायचा. मी म्हटलं हे गुण असेच असतात सगळे, त्याला काही करू शकत नाही. काय करू शकत नाही. हो ना सर. आणि त्याचं वृश्चिक लग्न आहे आणि
धनुचा गुरु आहे आणि मेष रास आहे. म्हणजे बापरे. कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी, हो सर, किती जळून येते सर. येस, ते. आणि वडील एक अतिशय चांगल्या प्रतिष्ठित अधिकारी आहेत. मुलगा आता 4 वर्षाचा आहे. म्हणजे आता धनुचा गुरु म्हणजे विचार करा तुम्ही किती हो वर्षापूर्वीचा ना. असेल. हो, 6 वर्ष. बरोबर. तर हे मंगळाचे गुण तुम्ही काही करू शकत नाही. हे असे म्हणजे हो ना, प्रत्येक पण ग्रहाचे लोकांना गुण आहेत. सर उपाय हवे असतात आणि ह्याच्यावरती काय ते नाही, आता त्यांच्या प्रकृतीला उपायाचा धरूनच वागणार ना मुलं ती. हो ना सर. नाही, काय. उपायाला काय गंमत आहे माहितीये का मॅडम, की मंगळाला तुम्ही आवरू शकत नाही. हो ना सर. बघा, मंगळ पॉझिटिव्ह सुद्धा आहे आणि तसंच होय. मंगळ निगेटिव्ह सुद्धा आहे. मी तुम्हाला हो सर, आपल्या दोन्ही गोष्टी. समोरचं आपल्या समोरचं उदाहरण आहे. मेरे प्यारे भाई और बहनों ज्या दिवशी म्हणतात हो, हो. त्या दिवशी काहीतरी घडणार आहे एवढं नक्की. खरं सर. प्यारे भाई और बहनों ने पहिला नोटबंदी करून टाकली, नंतर 370 केला आणि आता बघ पण केला. आता पुढे प्यारे हो. बहिणो काय करणार आहेत त्यांचं काय चाललेलं आहे माहिती नाही. हो, हे या अंदाज नाही बांधताय सर. खरं सर. नाही होणार, काही ना काहीतरी घडणार नक्की. नक्की नक्कीच. हो सर. म्हणजे ते हा गुप्तचर काम आहे सगळं. सर मेन बरोबर. तर हे बोर्डचं काम केलं ना 4 दिवस हा, पूर्वी, तेच मेन काम झालं. नाही, सगळी कोणाला मेन आहेत. सगळी एवढे मेन कामच वर्ष झाली. कोणाला, सर एवढे वर्ष कोणाच्या दिमाग मध्ये नाही आला की एवढी जमीन आपले काय. गेली. येस, येस, खरी गोष्ट आहे. हे ऍग्री. माणूस कसा दिमाग मध्ये घेऊन हो, बसलेला की हो, आपल्याला हे आणखी करायचंय. आणखी भरपूर दिमाग गेम मध्ये गेम आहे. गेम गेम. आता काल आमच्याकडे मुंबईला प्रॉपर्टी पकडली 700 कोटीची हो. बँड्राला. ईडीने जप्त केले 700 करोड रुपये आणि त्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधीचं नाव आहे. म्हणजे हे असं सगळं प्रॉब्लेम येतात. म्हणजे त्या मंगळाचे जे विचार आहेत ना हे अतिशय भिन्न आहेत आणि त्यांचा मंगळ जो आहे तो वृश्चिकेचा आहे. हे लोक कसाला घाबरतात ते बोलतात की मैं नाही खाऊंगा नहीं खाने दूंगा. आता सगळ्यांकडून पैसे काढून काढून रोडावर मोकळे सोडतो. चांगलं चांगलं काम आहे. कसं असतं मॅडम, एक सांगतो तुम्हाला, ज्या व्यक्तीने पहिला सहन केलेलं असतं ना नंतर त्याच व्यक्तीचा बदला घ्यायचा असतो असा नियम आहे. मंगळाचं कार्य तसंच चाललेलं आहे. त्याला लोकांनी सतवलं, आता तो रिवेंज घेतो. कळलं? सर सर आमच्या गावात त्यांचा भाऊ येत होता कथामध्ये, आपण कथा ठेवलेली. सर हा. काय त्यांच्याकडे पैसा नाही, भावाकडे काहीच नाही. एकदम सामान्य माणूस, आपण हो. आपल्यापेक्षा बी गरीब माणूस. सर बघितलेलं आहे मी. येस. नाही, ते बिलकुल एकदम हे झालं, व्हेरी प्रॅक्टिकल. सर हे सर मला एक वायुतत्वाचं. विचारायचंय. हा सर बोला मॅडम, हा बोला. कर्क राशीत चंद्र आणि मंगळ, आता मंगळ कर्क राशीत गेला ना, हो. मग तो चंद्र आणि मंगळ दोन एकमेकाचे मित्र आहेत. हम्म. मग त्यांच्याशी आता काय त्यांचं नातं राहील म्हणजे? बघा, आता असं आहे, आपण म्हणतो की चंद्र मंगळ लक्ष्मी योग, बरोबर आहे. हा हा कोणीतरी पांडू माणसाने ठेवलेला आहे. ते काही हा, नाही म्हणजे बरोबर. हा, हे काय लोकांना काही योगाचं नाव टाकतात. हो. हा? आता इथे मंगळ चंद्र तुमची जर तुमचं म्हणणं आहे तर ती कोणत्या राशीत आहे? कर्क रास आणि कर्केत जाता मंगळ जातो ना, इथे धनस्थानात आई समजा एक आई जात असेल. कर्क राशीचा मंगळ किंवा कुठल्याही राशीचा मंगळ आणि चंद्राची युती असेल हम्म. तरी सुद्धा तो चंद्राला त्रास होणार, चंद्राला त्रास देणार, मानसिक त्रास होणार, आईला हा. त्रास होणार, हम्म. घरामध्ये अशांतता राहणार, हे ठरलेलं आहे. तो अग्नी आणि तो जलतत्व असल्यामुळे दोन्हीचे ते द्वंद्व चालू राहणार. नाही, ते जरी मित्र असले, हम्म. कसं आहे, मंगळ हा चंद्राला जास्तीत जास्त कामाला लावेल. अच्छा. चिंताकारक चिंता. हम्म. मंगळ हा तिथे चंद्राच्या चिंता वाढवेल. हा. आणि चंद्र असा डेलिकेट प्लॅनेट आहे, तो समजा शनियुक्त झाला तर त्या ठिकाणी सुद्धा चिंताग्रस्त होईल. तो राहूयुक्त झाला तरी सुद्धा चिंताग्रस्त होईल. भावनिक आहे त्यामुळं. हा, भावनिक आहे, त्याच्यावर विचार फार वेगळे आहेत. मग हो. त्यावेळेला तुम्हाला चंद्राला सेपरेट द कट द कॉर्ड एक वर्डिंग आहे
त्या याच्यामध्ये एंजल्स मध्ये. हम्म. तुम्ही चंद्राला साईडला करा आणि राहूचं अंमलबजावणी करा. अच्छा. मग अशा वेळेला चंद्रमंगळाची युती असेल तर चंद्राला साईडला ठेवा, तुमच्या भावना वगैरे सगळ्या कीप इट इन हा, बॉक्स आणि ऑपरेट मार्स मंगळाला ऑपरेट करा. तर बरोबर. तुम्हाला तसं ट्रेनिंग पाहिजे. बघा कसं असतं मॅडम, भिंतीवरून उडी मारायचं पण एक ट्रेनिंग असतं, हो ना. तसं जीवन जगण्याचं पण ट्रेनिंग आहे. तुम्ही चंद्र भावनिक करत बसलात तर मग ते तुमच्या सोडून द्यायचं. भावना, येस, हम्म. हे सत्य आहे. प्रॅक्टिकल वागायला सांगायचं. हा, बरोबर. प्रॅक्टिकल. हम्म. तुम्ही बघा ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र एखादा ग्रह युक्त असेल हा, तर त्याच्या तिथे चंद्राचे आट्टापेटा झालेला असतो एकदम. बरोबर. कळलं का? त्रास थँक्यू. होतो. हो येस ना. हो, मॅडम. बरोबर. बरं, आता दुसरा ग्रह, आता मेषेला मंगळ, गुरु आणि शुक्र आहे. आता इथे येणारा आता सूर्य आलेला आहे, नो डाऊट. तर त्याच्यात चेंज काय होईल, हा पहिला भाग आहे. सूर्य अग्नितत्वाचा आहे, उच्चीचा झालेला आहे आणि गुरुयुक्त आहे. आणि तो त्या ठिकाणी मेष लग्न म्हणजे लग्नच बघितलं आपण, तर त्या ठिकाणी शुक्र, मंगळ आणि गुरु आणि परत रवी अशा इथून जाणार आहे. तर पहिला त्याला बेनिफिट कॉल देणार गुरुला मिळणार, कारण गुरु 0 अंशावरती आहे ना. आज सूर्य राशी बदल झालेला आहे का? काल झालाय? हो पवन सर, मॅडम, आज झालंय. आज झालंय झाला. आज हा, झालंय. म्हणजे 0-0 वरती आहे ना. म्हणजे पहिला बेनिफिट रवी पासून कोणाला मिळणार? गुरुला मिळणार. बरोबर आहे. आजचा चंद्र तुळेला आहे का विशाखामध्ये? सर हो सर, स्वातीमध्ये. स्वातीमध्ये. बर, आता पूर्वेला चंद्र उपस्थित आहे आत्ता, कारण काल पौर्णिमा झाली ना, परवा हनुमान जयंती. हो. हा, मग त्यावेळेला चंद्र कन्या राशीमध्ये होता, म्हणजे चित्रा ऐनांशामध्ये होता तो दक्षिणेला, आणि ती पौर्णिमा तिकडे झाली. मग आज तुळेला आहे, मग चंद्र आज फुल मध्येच आहे. बरं, आता याच्यावरती पहिला भाग असा आहे की रवी एंटर केलेला आहे, त्यावेळेला मंगळाला पण बळ येईल, गुरुला पण बळ येईल. मग मंगळ मूळ कुंडलीमध्ये कुठल्या स्थानाचा अधिपती आहे? तर धनस्थानाचा आणि सप्तम स्थानाचा. बरोबर आहे, मूळ कुंडलीत. हो. आणि नाडी कुंडलीमध्ये लग्नस्थान मेषेचं आणि अष्टम स्थान वृश्चिकेत म्हणजे मंगळाचं. तर त्या ठिकाणी ते जलतत्वाचं आहे. पण अग्नितत्वाच्या 1, 5, 9 ह्या तिन्ही राशी रवी तिथे गोचरीचा आल्यामुळे त्या तिन्ही राशींना निश्चितच बळ प्राप्त होईल. आता अशा वेळेला सूर्याची जी उपस्थिती अग्नितत्वात आहे, तर अशी अनेक कामे तुमची जर रखडली असतील तर तुम्हाला त्यावेळेला सूर्य मेषेला, धनुला आणि शिवेला जेव्हा जेव्हा येईल तर अशा व्यक्तींना निश्चितच कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल. ज्या काही योजना आहेत, आता त्या योजना करतेवेळी जर तिथे मूळचे ग्रह असतील तर त्याला सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून तुम्हाला वापरायचं आहे. आता मूळचा ग्रह शुक्र आहे, गुरु आहे आणि मंगळ आहे. गुरु जस्ट आता रवीच्या युतीत आहे. बघा, वाक्य परत सांगतो, गोचर चाललेला आपला विषय, त्यावेळेला गुरु हा रवीच्या सोबत आहे. तर पहिला बेनिफिट गुरुला मिळेल. तो कशा संदर्भात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला षष्ठस्थान, जातकाच्या षष्ठस्थाना संदर्भातला गुरु हा बलवान होईल. धनुराशीचा तो अधिपती आहे, तो बलवान होईल. पण गुरुला बळ हे रवी आल्यामुळे प्राप्त होईल, हा विचार आपल्या ग्राहकाला सांगायचा. आता म्हणजे जर गोचरीने विचार करायचा असेल तर शुक्राला पण बेनिफिट मिळेल. धनुमध्ये ग्रह नाहीत, पण धनु राशीला सूर्याचा बेनिफिट मिळेल. सूर्याचे फायदे आलं लक्षात? हो हो सर. सर. सर मस्त हो समजलं. सर. तिथे तुम्हाला एखादं
व्यक्तीला फलादेश सांगते वेळी तत्वांचा विचार केला. कालपर्यंत रवी हा मीन राशीत होता, आज मेष राशीत आहे. तर रवीचं भ्रमण हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. 59 कला 59 कला त्याची गती आहे. मग त्याच दरम्यान तिथून तो प्रवास करणार आहे. तिथे त्याला कोणते ग्रह भेटणार आहेत याच्यावरती फलादेश तो शुक्राला सुद्धा फळ देणार आहे. आता शुक्राला फळ देताना त्याचे अंश आहेत तिथपर्यंत तो कधी जाणार आहे, तर त्यावेळेला 18 अंशाचा शुक्र आहे, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी साधारणतः 3 मेला 18 अंशाचा शुक्र असेल, 18 अंशाचा रवी असेल, कळलं. 3 मे असं कॅल्क्युलेशन सांगायचं. आणि निसटता म्हणजे राष्ट्रांतर करता करता मंगळाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल, होईल. मंगळ आपण शिवेला पण पाहिलाय, धनुला पण पाहिलाय आणि मेषेला पण पाहिलाय. आणि तो सगळ्यात जास्ती क्रांती केलेला ग्रह आहे. तो आत्माकारक समजा. लक्षात आलं. जेमिनीमध्ये आपण आत्माकारक म्हणतो. हो सर. सर अशा वेळेस आपण असा विचार करू शकतो का की मेष धनु सिंह नवमांशातील ग्रहांना पण फळ मिळू शकते? नाही. नवमाशाच्या याच्यामध्ये कसं आहे मॅडम, असं सांगतो तुम्हाला, अग्नितत्वामध्ये मूळचा ग्रह असेल आणि तो नवमाशामध्ये कन्वर्ट झाला असेल तर त्याचं मूळचं तत्व अग्नीच असेल. पण मूळचा ग्रह कुठल्या राशीत आहे त्याला अनुसरून तो त्या ठिकाणी नवमाशामध्ये बदल होईल. पण तिथे नवमाशाचा याची कनेक्टिव्हिटी 0 नाही. ओके. आता जसं तुम्हाला सांगतो, एक मिनिट मॅडम, जसं तुळ राशीमध्ये आपण वायू तत्वामध्ये गेलो तर तुळ राशीमध्ये सिंह नवमाश येत नाही. शेवटचा नवमाश मिथुन. तुळ राशीमध्ये शेवटचा नवमाश मिथुन, कळलं. म्हणजे तिथे सिंह येणार. मग तिथे काय येईल तर धनु येईल. म्हणजे स्वाती नक्षत्राचं आद्रा नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे हे धनु नवमाश. तिथे सुद्धा असा अग्नितत्वाचा विचार करायचा नाही. ज्योतिष फेल होतो, आपण फेल होणार. म्हणजे तूळ राशीला, मिथुन राशीला आणि कुंभ राशीला धनु नवमाश जरी तो आद्रा नक्षत्र, शततारका नक्षत्र आणि स्वातीतला असलं तरी सुद्धा विचार करायचा नाही. अच्छा. फक्त मग समजा सिंहेचा मेष नवमांश असेल तर मग तो विचार करू शकतो का? हो, करू शकतो. येस. त्या 3 तत्वाच्या अग्नितत्वाच्याच राशी आहेत. त्याचाच विचार करू शकतो. येस. बरं, आता मॅडम विचारत होता तुम्ही, कोण बोला. हा सर, जे ह्या कुंडलीमध्ये गुरु संगती अगर शनी असतात तरी बी रवीचे फळ तसेच भेटले असते. आता भाग असा आहे की आता बघा इथे मूळचा शनी कुठेशी आहे तर कर्क राशीत आहे, बरोबर आहे. आता त्या शनीला रवी पण आहे तिथे, बरोबर. हो सर. शनी रवीची युती आहे ना. आता गेल्या महिन्यामध्ये सूर्य हा जलतत्वामध्ये होता. 29ला शनी आला, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ते बेनिफिट पहिला कोणाला मिळतील तर बुधाला मिळतील. त्याच्या जवळचा प्लॅनेट बुध आहे ना मॅडम, तो बुधाला मिळतील. आता त्याच्यामध्ये शनी सुद्धा एंटर झालेला आहे, तर यदा कदाचित बुधाचे बेनिफिट कमी होतील असं आहे. म्हणजे गणित करताना तुम्हाला फलित असंच केलं पाहिजे. एक तुम्हाला छोटासा नियम सांगतो. जो कोणी केपीचा क्लास घेण्याची ऑफर तुम्हाला करत असेल किंवा आमच्याकडे केपी शिका तर त्याला एक सांगायचं की हाताने एखादी कुंडली माझ्यासमोर बनवून दाखव. केपीची हाताने बनवणारी कुंडली, म्हणजे स्पष्ट भावचलित आणि सगळे सब 12 भावांचे सब आणि 9 ग्रहांचे सबचे सब नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी असे काढणं व्हेरी डिफिकल्ट आहे. तर त्या केपी मध्ये आता 16,000 18,000 जे काही
लोक फी मागतायत, तर त्याला पण फसू नका. आता हा भाग भूमिका कळली का तुम्हाला, की सूर्य आता मेष राशीमध्ये. हा बोला. एक विचारू. हा येस. आता इथे गुरु 0 अंशावर आहे आणि मंगळ 29 अंशावर आहे. हे जर उलट असतं की मंगळ 0 अंशावर आणि गुरु 29 अंशावर, तर मग सूर्याचं फळ कसं मिळालं असतं? आता मेषेत सूर्य आहे तर. येस, मेषेला मंगळ जर तिथे आला असता तर त्या ठिकाणी निश्चितच मंगळाला चांगलं स्फूर्ती आली असती आणि त्याची जी काय अडलेली कामं आहेत, शेवटी राजा प्रवेश करतोय ना. हो हो. मग राजा निकाली काढतो. आता बरीचशी प्रकरणं राजाच निकाली काढतो. हो. राजाकडे ती पॉवर आहे ना. हो हो. असं आहे. पण मग गुरुला कशी केव्हा मिळाली असती फळं? मग गुरुला पण मिळणार ना फळ, गुरुला फळ पण मिळणार. हा, पण तो 29 अंशावरचा म्हणजे मग रवी वृषभेत जाता जाता गुरुला फळ मिळणार. प्रश्नच नाही. तेव्हा एक दिवसाचा शेवटचा जो काही भाग आहे, 29 अंश शेवटचा होईल ना. होय होय होय. त्या दरम्यान आता काय गमत आहे मॅडम, की एक मेष राशीमध्ये 3 ग्रह आहेत. म्हणजे शुक्र सुद्धा आहे, गुरु सुद्धा आहे आणि मंगळ सुद्धा आहे. तर तो 30 दिवसाचा जो प्ले आहे तो सूर्याचा आहे. बरोबर. तो त्याची भूमिका ही निश्चितच साकार करणार. बरोबर आहे. कळलं सर, धन्यवाद. धन्यवाद. शब्दप्रयोग मॅडम ज्योतिषमध्ये व्यवस्थित करता आला पाहिजे. खरंय खरंय. आणि ज्योतिषमध्ये शब्दप्रयोग नसेल, नुसतं खिडकीत बसलेली बाई बघत बसा आणि मग लिहून घ्या लिहून घ्या. लिहिण्यापेक्षा डोक्यात शिरायला पाहिजे ना. समोर पुस्तक ठेवतात आणि मग वाचून दाखवतात. काय त्याला अर्थ आहे का? नाही ना, नाही. मला भेटल्या पाहिजे. मी जसं फोन करणार आहे. ज्योतिषाचं आहे ना, तसंच तुम्ही वर्गात शिकवताना सुद्धा पुस्तक समोर ठेवलं तर संपलं सगळं. नाही, त्याला फोन करणार आहे मी. बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत. त्यांचे मिस्टर पहिला रागवतील माझ्यावरती. बरं झालं, मला कधी असा अनुभव नाही आला तुमच्याकडे आल्यामुळे. कवटेकर मॅडम काय बोलतात? काय माहिती नाही, कवठेकर मॅडम काय काय म्हणतायत? काही नाही, काय बोलणार. ऐकली मी तुम्ही काय बोलतात ते. लिहून घ्या लिहून घ्या. हो. ते तरी चालूच असतं सर. नंतर रेकॉर्डिंग ऐकून लिहून घेते मी सर. काय त्याला अर्थ आहे का लिहून घ्या? सर ह्या आपल्या परवाच्या बोलण्यावरूनच तुम्हाला एवढं तुमचं नंबर चेक केला गेला असेल सर. हा, काय माहिती ना, ते नंबर चेक धन्यवाद. करेन. नाही, मी त्यांना फोन करीन आता 2 दिवसांनी करतो. तुम्हाला समजलं असेल ना सर कोणी कोणी नंबर हे केला? लिस्ट माझ्याकडे त्याची सोय आहे. हो माझी ना. लिहिले इन महाराष्ट्र. मग काय ट्रू कॉलर मधून काढायचं ते कोण कोण आहेत ते. ते माहिती पडतं. हो, कोणी कोणी नंबर शोधला ना, माहिती 83 पडतं ना. लोकांनी 83 लोकांनी शोधला नंबर. आणि कसं आहे, हा फोन माझा 2 दिवस ऑफ असतो, स्विच ऑफ असतो. जेव्हा मी क्लास घेतो तेव्हाच हा चालू होतो संध्याकाळी 6ला. त्याच्या अगोदर बंद असतो. त्याला मिळत नाही नंबर डायल करायला. आम्हाला नाही ना काही सर त्रास होणार. नाही, तुम्हाला कसला त्रास होणार? काय माहिती, आम्ही क्लासला ऍडमिशन घेतली तिथे काहीतरी आम्हाला प्रॉब्लेम यायचा नाही तर. तुम्ही उलट पैसे दिलेत त्यांना. हो, पैसे. तरी पण सर काय तुम्ही मेहरबानी केली. मॅम प्रॉब्लेम करून तुम्हाला काय करणार? पैसे घेणार आणि काय करणार? सरांना नाही, म्हणजे तुम्ही असं आमच्या विषयी असं जाऊन असं बोलता, असं काहीतरी नको ना व्हायला. तुम्ही कुठे बोलताय माझ्याकडे? तुम्ही बोला. आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असते. हो सर, तरी पण काही प्रॉब्लेम आला तर असं वाटतंय. असं काय नाही, बोललं तर माझा सांगायला फोन करा. ओके, ठीक आहे. तर आणखी बघ, आता रवी कळला तुम्हाला. तशाच प्रकारे इत्यादी ग्रह सुद्धा या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये. आता कर्क राशीला त्या ठिकाणी शनी आहे. जर समजा गोचरीने सुद्धा कदाचित तिथे रवी येऊ शकतो जुलै महिन्यामध्ये. 15 जुलैला कर्केला रवी शनीची युती होईल त्या तत्वामध्ये. तरी सुद्धा त्या ठिकाणी शनी रवीची युती ही ग्राह्य नाही. म्हणजे तिथे चतुर्थ स्थान, वृश्चिक रास
आणि मीन रास, मुळात शनी मीन राशीला आहे. म्हणजे तुम्हाला कुंडली फिरवताना जर तत्वाच्या अनुसरून फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला गोचर तुमच्या लक्षात असायला हवं. आता कर्केला मंगळ शनीची युती आहे, तुम्ही बाहेर बघताय काय चाललेलं आहे. असं आहे. म्हणजे फलादेश कर्तव्य आता गुरु बघा मिथुनेला येईल 15 मेला, आता थोडे दिवस राहिलेले आहेत. त्यावेळेला तिथे चंद्र हा मूळचा मिथुनेला आहे. मी तिथे चंद्राला बळ हे निश्चित मिळेल. यदा कदाचित चंद्राचे काही प्रश्न असतील, मानसिक तिथे नैराश्य असेल किंवा काही त्रास होत असेल तर एखादा ग्रह जर समजा त्यावेळेला मिथुनेमध्ये मंगळ होता, त्यावेळेला चंद्र डिस्टर्ब झाला होता, तर त्याची उणीव भरून काढण्यासाठी म्हणून गुरु आता 15 मे नंतर मिथुन राशीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यावेळेला निश्चितच तिथे वास्तव्य 9 महिन्याचं साधारणतः असेल, तर त्यावेळेला चंद्र हा तिथे बलवान आहे. पण चंद्र लगेच गुरु कर्क राशीला पण येतोय. काय वाटतं? मिथुन राशीला म्हणजे कुंभेला आणि तुळेला पण यश मिळेल. दृष्टीमुळे ना सर? हा काय म्हणता? दृष्टीमुळे ना, म्हणजे गुरुची दृष्टी नाही तुळेला नाही आणि नाही 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 नाही, तत्व 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 तत्व. अच्छा वायू अच्छा, तत्व, वायू. वायू वायू तत्व. हा, आलं आलं लक्षात. हो हो हो, बरोबर. वायुतत्वामध्ये गुरुचं भ्रमण होईल ना त्यावेळेला हा हा, एकच ग्रह आहे तिथे, तो आहे चंद्र. म्हणजे बरोबर चंद्राला दिलासा मिळेल. बरोबर. आणि चंद्राला दिलासा मिळाल्यानंतर चंद्राला एक बळ प्राप्त होतं आणि चंद्र ऍक्टिव्हेट होतो. प्रत्येक हं, गोष्टीने ऍक्टिव्हेट होण्यासाठी ते यंत्रणा आहे, लक्षात घ्या. हं, जसं गुरुत्वाकर्षण आहे, जेव्हा एखादं फळ पिकतं त्या पिकण्यासाठी सुद्धा आता कोकिळा ओरडायला लागली, होय. समजायचं की कोकिळा अंड टाकणार आहे आणि पावसाळा येणार आहे जवळ. अजून कावळ्यांनी घरटं बांधलं नाही. कावळ्यांनी हं, घरटं बांधायला सुरुवात केली की समजायचं की पाऊस लवकर येणार आहे. हं. असं आहे. सर एक विचारू? हा बोला मॅडम. सर आता मंगळ पुढे सरकल्यानंतर जलतत्वातून म्हणजे सिंह राशीत जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही म्हणला की थोडेफार त्रास कमी होतील, तोपर्यंत त्यांना त्रास काढावे लागतील. पण हो सर आता ऑक्टोबरमध्ये 18 ऑक्टोबरला कर्केत गुरु जाईल हो आणि मीन राशीमध्ये शनी असणार आहे आणि हे कर्केत येस. जलतत्वातले जे ग्रह आहेत मग त्यांना काही थोडा रिलीफ मिळेल का गुरुमुळे सर? नाही तो आता बघा साधारण 5 तुमचं तुमचं डिसेंबर म्हणणं पर्यंत तुमचं कर्क म्हणणं फार राशीमध्ये राहतोय तो. विचारपूर्वक आहे. अतिशय हे जे गणित आहे ना, आता 15 मे ते किती ऑक्टोबर असं आपण जर बघितलं तर हा, किती महिना? मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. मगाशी मी 6 महिने सांगितलं ना तुम्हाला. हो हो बरोबर. म्हणजे 6 महिन्यानंतर कर्क राशीमध्ये गुरु येणार हे निश्चित आहे. हो, 18 ऑक्टोबरला कर्क राशीमध्ये गुरु प्रवेश करतोय. म्हणजे 15ला जेव्हा सूर्य बदलेल त्यावेळेला हो, गुरु हा कर्केला येणार. येणार. करेक्ट. हो, बरोबर. हो, आता त्यावेळेला बेनिफिट कोणाला मिळेल? पण पहिली गोष्ट असा विचार करायचा मॅडम की हा मिथुनेला एवढे दिवस का राहिला? त्याला आपण 1 वर्षाचा पास दिलेला आहे. हो. नाही का? परमिट 1 वर्षाचं आहे. हो, हो. 1 वर्षाचं परमिट आहे. हो. मग 6 महिने का? त्याच्यावरती शोध करणे, संशोधन करणे. तुम्ही सगळे दोघे जण हुशार आहात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण परमिट 1 वर्षाचं दिलेलं आहे, 6 महिन्यात तो रिटर्न होतोय. वाय? तर रवी येतो ना पाठीमागून, तो अतिचारी गतीने पुढे जाईल ना नाही सर? नाही 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 मॅडम. ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठेशी आहे? ऑक्टोबर अच्छा, महिना ऑक्टोबर मृग. महिन्यातलं म्हणतो. हा, मग ऑक्टोबरला बरोबर. रवी जो आहे तो कन्या राशीमध्ये असेल, मग नंतर तो तुळेत जाईल 15 ऑक्टोबर तुळेत नंतर. जाईल. हो, बरोबर. हो, 17 ऑक्टोबरला आहे तुळेत ना? जाईल तो. हा, हो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो सर. म्हणजे 6 महिनेच फक्त मिथुन राशीला लाभ मिळणार आहेत, हे हो, कन्फर्म आहे.
म्हणजे तुळेला, कुंभेला आणि मिथुनेला 6 महिन्याचंच बेनिफिट आहे तत्वाच्या अनुसार. आता जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाल तेव्हा परत बघा मिथुनेला गुरु येतोय का. 5 डिसेंबरला परत वक्री होतो. मग तो मिथुनेत येणार आणि त्याचा जे बॅकलॉग आहे तो भरून काढणार परत. तो भरून काढणारच. हे जर खगोल तुम्ही शिकलात ना मॅडम, जगात तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. हे खगोल ज्ञान शिकलं पाहिजे. सर नमस्ते. बेटा नमस्ते सर नमस्ते. आता हे जे तुम्ही सांगताय ना, गुरु अतिचारी 2030 पर्यंत आहे सर. हे असे 6-7 महिने पुढे मागे होणार आहे. तर तुम्ही जसं म्हणताय की आता बॅकलॉग तो फिनिश करणार, तर सर 2030 पर्यंत जर आपण पुढचं जर आपण बघतोय तर आपल्याला त्याच पद्धतीने अरेंजमेंट करावी लागेल ना सर. नक्की बेटा. 6 महिन्याने जायचंय, नंतर ते पुढे जाणार, मग पुन्हा तो मागे येणार, मागे बॅकलॉग पूर्ण. म्हणजे 2030 पर्यंत जर आपण पत्रिका वाचतोय तर आपल्याला थोडं टफच जाणार आहे ना सर. म्हणजे जास्त म्हणजे शक्यच तिथे नाही. नाही. आता बेटा असं आहे की नंतर तो सीमेत जाणार आहे एक कर्क राशी भोगून. हो. मग पुन्हा करके मग सर 2030 पर्यंत अतिचारी आहे. येस. 2030 पर्यंत. हे असं का सर त्याला हे काहीतरी का मॅथमॅटिक्स. हे गणित तर तुम्हाला सांगायला लागेल सर, कारण हे कोणी शिकवलेलं नाही, पंचांगात पण दिलेलं नाहीये. नाही पंचांगात वर्णन नाही करणार. म्हणून मगाशी मी कुलकर्णी मॅडमला म्हंटल ना की हा गुरु किती महिने राहणार आहे हे शोधा. ऑक्टोबर नंतर 60 डेजच आहेत फक्त. म्हणजे 18 ऑक्टोबर, मग 18 नोव्हेंबर, म्हणजे डिसेंबर ह्या म्हणतायत 4 की 5 तारीख पर्यंतच आहे. तो रेट्रोगेट होतोय. एक डिग्री चाललेला आहे फक्त. बेटा रेट्रोगेट होतोय याचा अर्थ तो 1 डिग्री जाऊन परत तो रिटर्न होतोय. एकच नवमांशामध्ये तेवढंच आहे, 0 आणि 1 डिग्री मॅक्झिमम. तर फक्त माझा एक अनुभव असा आहे की गुरु जेव्हा राशी चेंज करतो ना अशा पद्धतीने, लगेच जाऊन लगेच करतो, तेव्हा ना मी मृत्यू पाहिलेले आहेत सर. म्हणजे जास्त प्रमाणात पण मृत्यू पाहिले आहेत. आणि एखादा व्यक्ती ऍडमिट झाला तर त्याने हे राशी चेंज मध्ये गेलं म्हणजे केस खतम. अनटिल लग्न वर्गोत्तमी असायला पाहिजे, म्हणजे ज्याचं आपण बघतोय काय असेल ते. बघ पहिली गोष्ट आपल्याला खगोल शिकायचं आहे आणि भूगोल पण शिकायचं आहे. भूगोल सर नाही ना, हे मी जिथे शिकलेली आहे ना तिथे पण शिकवलेलं नाही ना. तर पृथ्वीपासून दूर जातोय का? नाही ना मॅडम, त्याचं लॉजिक डिफरंट आहे. पृथ्वीपासून दूर गेल्यामुळे त्याची गती वाढते का सर? नाही ते क्रांतीवरती गती असं आहे. बघा आता सूर्याच्या क्रांतीवरती असेल. कर्क राशीमध्ये पुष्य नक्षत्रात पुनर्वसू नक्षत्राच्या 4थ्या चरणामध्येच वास्तव्य करणार आहे. कळलं का? तो पुष्यला स्पर्श करणार नाही करत आहे. तो पुन्हा रेट्रोगेट होऊन पुन्हा त्या ठिकाणी पुनर्वसूच्या पहिल्या चरणापर्यंत प्ले करणार रेट्रोगेट म्हणून. हो बरोबर आहे. हो सर बरोबर. 0 अंशावरती वक्री होते 55 कलेला. 0 अंशावरती तो वक्री होते. म्हणजे त्या ठिकाणी. येस मॅडम. आता बघा लक्षात द्या व्यवस्थित. बघा तुम्ही जेव्हा ट्रान्झिट बघता एखाद्या ग्रहाचं तर तिथे तुम्ही नक्षत्राला जास्ती महत्व द्या. मी नक्षत्राबद्दल बोलतोय, पुनर्वसू बद्दल बोलतोय. पुनर्वसू 4थ्या चरणाला तो वक्री झालाय. बरोबर आहे सर. आणि तो मेष नवमाशापर्यंत जाणार, म्हणजे 10 अंश जाणार मागे. कळलं? आणि नंतर तो पुन्हा रिस्टार्ट होणार. मग तो मार्गी होते. पुनर्वसू पहिल्या चरणात आल्यावरच तो मार्गी होते मेष नवमाशाला. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ना मॅडम, हे आपण शिकतो आहोत, लक्षात घ्या. नाही तर मी हे माझं कंटेंट आहे मी सांगणार नाही असा भाग नाही. जग जाहीर आहे. बरोबर आहे. आणि मी इथे हातात काही पुस्तक घेऊन बसलेलं नाही. कळलं का? पण सर या अतिचारी गतीचं कारण शिकवा ना सर. असं होण्याचं काय कारण आहे सर? मॅडम दिस इज अ ट्रॅक. आय विल टेल यू. मी आता ते खगोल काढतोय. कळलं? दिस इज अ ट्रॅक. द ट्रॅक ऑफ द प्लॅनेट्स असा आहे तो. सर खगोल शिकवा ना आम्हाला. शिकवणार. आता हे खगोलच चालली चर्चा बघा ना. हे आहे चर्चा, पण डीप मध्ये आम्हाला जरा खगोल. हातात मी पुस्तक घेतलंय आणि तिथे बघतोय, शोधतोय.
असं नाहीये, म्हणून मी कॅमेरा ऑन केला. नाही. तर लास्ट टाइम पण कोविडच्या टायमाला पण असं धनुर, मकर, कुंभ मीन पर्यंत गुरु अतिचारी कुबल होता. मॅडम, कुबल मॅडम हे काढा प्रिंट. हा, आता मीन दिसते राशी बरोबर. पण सर 2022ला पण जेव्हा तो वक्री झाला तेव्हा पण उत्तरा भाद्रपदाच्या 4थ्या चरणात होता आणि मार्गी होताना तो उत्तरा भाद्रपदाच्या पहिल्या चरणात आला, म्हणजे तो 10 अंश जाऊन पुन्हा तो हे होतो. आणि हे सगळं जे गणित आहे ना, हे तुम्हाला एखादा ग्रह राशांतर करतो तर तो कुठपर्यंत पुढे जाणार आहे त्याला मर्यादा असतात, आणि त्या मर्यादा त्याच्यामध्ये आपण जर विचार केला ना, तर अकॉर्डिंग टू फिक्स स्टार तुम्हाला त्याचे लिमिट, मर्यादा म्हणजे लिमिट ठरलेलं आहे. कळलं? हो हो सर, ते आता समजलं, तर अगदी व्यवस्थित समजलं. हो सर हा बोल बेटा. सर आता तुम्ही बोलत होता ना पुनर्वसू नक्षत्राबद्दल, सर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे पुनर्वसू नक्षत्रात गुरु जाणार, मग वक्री होऊन पुन्हा त्याच नक्षत्रात आहे आणि राशी चेंज करतोय, मग सर ह्याचा तुमचं म्हणणं काय? म्हणजे अभ्यास फक्त नक्षत्राचा करायचा की त्या नक्षत्रामध्ये गुरुचं चरण परत्वे जे प्ले आहे तिथे लक्ष द्यायचं आणि त्या 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 अकॉर्डिंग टू दॅट आपण प्रिडिक्शन करायचं? तुमचं काय म्हणणं आहे सर? असं आहे बेटा, चरण हे आपण नक्की केलेत, म्हणजे कोणी आपल्या ऋषींनी. कळलं? चरण म्हणजे कुठल्या चरणावरती एखादं नक्षत्र आरंभ होईल. जेवढी गुरुची नक्षत्र आहेत, म्हणजे पुनर्वसू आहे, विशाख आहे, पूर्वा भाद्रपद आहे, ही मेष नववर्षापासूनच सुरू होणार. हा बरोबर. हा एक वेगळा तक्ता आहे. करेक्ट. पण तिथे त्या नक्षत्रामध्ये येऊन तो रिस्टार्ट का होतो? कारण का की सूर्य त्याच्यापासून किती अंतरावरती आहे ह्याचा विचार केल्यानंतर, जसं की त्यावेळेला सूर्य हा धनुराशीमध्ये असेल का? मॅडम डिसेंबर म्हणाल्या ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर ना सर? नाही, त्याच्यानंतर जेव्हा तो डिसेंबरला रेट्रोगेट होतो ना त्यावेळेला. हा 16 डिसेंबरला धनुमध्ये सर सूर्य. मग तेच म्हणतोय ना, 15 नोव्हेंबर ऑनवर्ड्स तो वृश्चिकेला असेल. हा 15 नोव्हेंबर टू 15 डिसेंबर वृश्चिकेलाच ना, त्याच्यामध्ये तो 3 किंवा 4 तारखेला रिटर्न जातो ना, तर ते पण त्याचं ते ज्येष्ठ नक्षत्र. हा बोला ना. एक मिनिट बेटा, एक मिनिट. तिथे ज्येष्ठाचा संबंध येणार नाही. तिथे काय संबंध आहे की एक तर मिथुन राशीच्या षडाष्टक योगातली ती रास आहे. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ तो मृत्यू षडाष्टक जो आहे त्याच्यावरती तो गुरु वक्री होणारच. कळलं? आता हे नवपंचम एकच तत्व आपल्याला माहिती आहे की तो एका तत्वामध्ये असल्यामुळे तिथे त्याला एक लिमिटेशन आहे की तो पुढे जाऊ शकणार नाही. कारण का की खगोलच असं सांगतं की रवीच्या गतीवरती इत्यादी ग्रहांची चाल अवलंबून असते. सर माझा प्रश्न तुम्ही सांगा ना. इंग्लिश मध्ये खगोलवरती बरीचशी पुस्तकं आहेत, मराठीमध्ये नाही. सर आहे, तो माझ्याकडे पुस्तकं पडलेली आहेत, मी वाचलेली नाही अजून. इंग्लिश मध्ये सगळे पुस्तकं पडलेली आहेत, म्हणजे लायब्ररी मधून झेरॉक्स करून घेतलेले आहेत. सर ते वाचणं आणि त्याच्यामध्ये वर्कआउट करणं. मी परत सांगतो की हे माझं संशोधन नाही, जे आम्ही शिकलोय ते शिकवतो. पण सर तुम्ही कारण माझा प्रश्न असा होता की आपण तुमची जी पुस्तक आहे सूक्ष्मांशांची, नक्षत्र चरणावरचे तुमचे फल, सर ते तंतोतंत जुळतात. तर तुम्ही आता जे म्हटलं की पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे ग्रह आणि त्याचे जे चरणात्मक फल आहे त्याच्यावरती लक्ष जास्त द्यावा का, असं तुमचं म्हणणं आहे का? हो. ओके, ठीक आहे. तुम्हाला ट्रान्झिट तपासायचं असेल तर त्यावेळेला नक्षत्राचं ट्रान्झिट अवश्य तपासावं. कारण का की अकॉर्डिंग टू पुनर्वसू नक्षत्र तुम्ही सूर्याची स्थिती बघा, त्यावेळेला सूर्य हा ज्येष्ठा नक्षत्र अनुराधा नक्षत्रामध्येच असणार आणि त्याच वेळेला ह्या हालचाली होणार. तेव्हा सर ते तुम्ही सूर्य
सूर्य चक्र शिकवलेलं ना सूक्ष्म शिकवताना, चंद्र तारा चक्र, सूर्य तारा चक्र, त्या अकॉर्डिंग सर बरोबर होते. फक्त पण 7 दिवसाचा गॅप येतोय ते मला समजत नाही. जेव्हा तुम्ही खगोल शिकवणार तेव्हा ते पण कळेल की 7 दिवसाचा गॅप काय येतोय, की सूर्याने नक्षत्र. हा, 7 दिवस 60 डेज. नाही सांगतो. 60 डेज मध्ये ज्या वेळेला सूर्यापासून तो दूर जातो किंवा समसप्तक असतो त्यावेळेला त्याची गती मंद होते आणि मुळातच तो ग्रह, एक मिनिट लेट मी फिनिश, तो मुख्य ग्रहच मंद गतीचा असल्यामुळे हे प्रकार घडतात. हे वाक्य नोंद करून ठेवणे. मुख्य ग्रह मंदगतीचा असल्यामुळे हे प्रकार घडतात. हा, बरोबर. कुलकर्णी मॅडम, यू गॉट द आन्सर? हो सर. आणि मी बघते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सर गती वाढलेली आहे गुरुची, अतिचार गतीमध्ये. हो हो सर. त्याच्यामुळेच तो पुढे कर्केमध्ये जातो. येस. आणि तो थोड्या काळासाठी, आणि त्याच्यानंतर सूर्य परत त्याला मागे घेऊन येतो. मागे घेऊन येतो. शहरात तुम्ही सांगितलं ते. हो येस, तुझं स्थान तिथे आहे, तू आता बाहेर पळू नको, सगळी पूजा आटप, जास्त पळू नकोस, पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बस. आणि पूजा आटप आणि मग जा. बरोबर. सर, एक माझा प्रश्न आहे, पण तुम्ही उत्तर आता नाही दिलं तरी चालेल, पण मी प्रश्न सांगते. हॅलो. हा सर, सूर्य नक्षत्र चेंज करतो, ग्रह वक्री मार्गी होतात, बरोबर. हे तुम्ही शिकवलेलं आणि ते मी चेक करते आणि ते तसंच होते. या टायमाला आहे ना सर, गुरु वक्री होतोय, गुरु मार्गी होतोय सर, 7 दिवसाचा फरक येतोय, नक्षत्र चेंज करून 7 दिवसानंतर हे घडते. त्याचं रिझन जेव्हा तुम्ही खगोल शिकवाल ना सर, तुम्ही शिकवा जरूर. हा प्लीज. आता मला उत्तर नकोय जर तुम्हाला आता सांगायचं नसेल तर, पण हा प्रश्न होता मनात म्हणून मी एकदा प्रश्न सांगितला. ठीक आहे. पहिली गोष्ट बघ, आता मला वाटतं 60% खगोल मी पूर्ण केलेला आहे या बोलता बोलता. हा बरोबर आहे सर. हा माझा जो प्रश्न आहे ना, हे मग ते सर हे तुम्ही कनेक्ट करा, कारण हे शनीमध्ये पण झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी होतं बेटा. वायुतत्व आणि जलतत्व जेव्हा जेव्हा गुरुचं भ्रमण होतं त्यावेळेला तुम्ही जाऊन 50 वर्षा मागच्या कुंडल्या पण तपासा. सर, मी तर पंचांगच तपासते, कुंडल्या नाही तपासते. जेव्हापासून तुम्ही खगोल शिकवलंय ना तेव्हापासून मी फक्त पंचांग तपासते. कुठे काय कशी घडामोडी होत आहेत आणि कशा इव्हेंट्स होत आहेत, आणि ते अगदी सर तंतोतंत जुळत आहेत. त्याच्यामध्ये तुमची पुस्तक उचलली आणि नक्षत्र चरण जर चेक केले सर, 100% म्हणजे मोर दॅन 100% आपण माझ्या हातामध्ये काही पुस्तक नव्हतं, वही नव्हती का मी सारांश काढून आणलंय, पण मला माहिती आहे की तो मेष 9 वर्षापर्यंत येणार आणि मग परत तो रिस्टार्ट करणार आपली पोझिशन. ठरलेले योग आहेत. ठीक आहे. ठीक आहे सर. एनिवे, नाव इट इज टू लेट. तर एनिवे, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, किंवा काही तुम्हाला अभिप्राय द्यायचा तर द्या. चव्हाण मॅडम आता अभिप्राय देतील. तुम्हाला काही बोलायचं आहे तर द्या, बोला. सर, अतिशय सुंदर झाला क्लास सर. म्हणजे आज जे खगोल तुम्ही समजावून सांगितलंय ना सर, म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे सर. खूप खूप धन्यवाद सर. बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या सर आता याच्यामध्ये. आणि हे अगस्तीन, आणि मी याच्या आधी म्हटलं की आपल्या पारंपरिक पेक्षाही याच्यामध्ये प्रेडिक्शन करणं सर खूप बऱ्याच प्रश्नांची उत्तर सर एकाच वेळेला आपल्याला मिळू शकतात सर याच्यामध्ये, अगस्तीन आडीमध्ये सर. आणि तुम्ही ते शिकवताय सर, खूप धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि आता गोचर जे चालू केले ते खूप इंटरेस्टिंग घेत आहे सर. खूप खूप धन्यवाद सर. शतशः नमन तुम्हाला सर. नाही, इट्स ओके. काय आहे बघा मॅडम, नमन करण्यापेक्षा जाणीव ठेवणं फार महत्वाचं आहे. सर, ती तर कायमच राहणार सर तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सर. आज जे आम्ही काय करतोय सगळं त्याला तुमचं श्रेय आहे सर. तुम्ही परवा पण शनिवारच्या क्लासमध्ये पण म्हटलं सर, आम्ही फक्त शास्त्री होऊन बसलेलो होतो, काहीच करत नव्हतो. तुम्ही आम्हाला करायला उद्युक्त सर तुम्ही केलंय, तुम्ही शिकवलंय ते सगळं. आज जे आम्ही 4 लोकांना मार्गदर्शन करू शकतोय ते सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच आहे सर, तुमच्या पाठिंब्यामुळेच आहे सर. तुमच्या सदिच्छा कायमच तुम्ही म्हणता. सदिच्छा ठीक आहे, आशीर्वाद परमेश्वराचा आहे. हो सर, पण परमेश्वराकडे जाण्याची वाट सर गुरुच दाखवतो. त्यामुळे तो भाग वेगळा आहे. दॅट डिरेक्शन इज डिफरंट. सर, मी बोलू? हा, बोला मॅडम, बोला. धन्यवाद सर. मॅडम, एक लाईन मी म्हणते, एक लाईन. सर, तुम्ही ना माइंड ऍक्टिव्ह केलंय आमचं. फक्त शिकवत नाही आहात, माइंड ऍक्टिव्ह झालंय फक्त. अरे बेटा, असं आहे, माइंड ऍक्टिव्ह नाही केलं तर मी फक्त वस्त्रा फिरू का असा? नाही सर, मी तुम्हाला अभिप्राय देते की तुम्ही जे शिकवताय ना त्याने माइंड ऍक्टिव्ह झालंय. शिकले तर सर्वच आहेत, पण बोलायचं कसं
बोलायचं येस कसं, रिडिंग कशी करायची, अनालाइज कसं येस करायचं. तोच ग्रह मिथुन राशीमध्ये एकाच्या पत्रिकेत आहे, दुसऱ्याच्या पत्रिकेत आहे, त्याच्यावर दृष्टी पडते एखाद्या ग्रहाची, तर तो हा मंगळ काय करणार नाही, तो मंगळ काय करणार. हे जे एनालायझेशन साठी जो माइंड ऍक्टिव्ह होणं आहे ना सर, हे तुमचे लेक्चर अटेंड करून करून माइंड ऍक्टिव्ह झालंय. म्हणजे असं नाहीये की रद्दी पडलेली आहे. तर हा, थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. बरं, आता हळदणकर मॅडम बोला. सर मी बोलू? हो सर. हा बोला बोला. अमृता तांबे बोलते. सर तुम्ही पुन्हा पुन्हा ते जे गोचर स्पष्टीकरण देताना, त्यामुळे ते इतकं क्लिअर झालंय आता, त्याबद्दल तुम्हाला खरोखरच धन्यवाद. आणि एक मला परत म्हणजे तुमचं मी वैवाहिक जीवन कार्यशाळा पण ऐकली होती युट्यूबवर. तर ह्याच्यात सुद्धा पुन्हा तूळ लग्न आणि दोन्ही मार्केश मंगळच असल्यामुळे ते आता पुन्हा त्या वैवाहिक त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम झाला. तर हे सुद्धा तिथे कुठे जिथे ज्या पत्रिकेमध्ये हे असं दिसतं ना, तिथे तो प्रॉब्लेम पण आपल्याला दिसतोच. ते मला एक पॉइंट आउट करायचं होतं. किंवा हे शनी मंगळाची दृष्टी, त्या दोन्ही गोष्टी ते म्हणजे इतके पॉइंट्स क्लिअर झालेले आहेत. आणि कुठली पत्रिका बघितली की ते पहिल्यांदा आता दिसतं की हा असा. ते त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. आणि खूप छान झाला क्लास. आणि थँक्यू. गोचरीचं हे आता अगदी स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल चव्हाण खरंच नाही मॅडम. तर आतापर्यंत आम्ही बोला बोला मॅडम. चव्हाण मॅडम बी रेडी. त्याच्याबद्दल आधी कधी एवढा विचार करत नव्हतो, पण आता पत्रिका बघितली की पहिले गोचरीचा विचार पण येतो मना. नक्की. येस येस मॅडम. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू. चव्हाण मॅडम युअर हो ओपिनियन. सर, हे गोचर तत्वानुसार जे सांगितलं शिकवलं ते अतिशय सुंदर शिकवलं सर. आणि जसजसा रवी पुढे पुढे जातो आणि गुरुच्या जेव्हा प्रतियोगात येतो त्यावेळेला गुरु हा वक्री होतो. नेहमी वक्री होताना तो प्रतियोगातच गुरु वक्री होतो. आणि ते पुढे पुढे रवी जाणार आणि तो गुरु त्याच्या प्रतियोगात येईल आणि त्यानंतर तो वक्री वगैरे होईल षडाष्टकात आल्यावर. हे सगळं सुंदर सांगितलं सर तुम्ही. आणि दुसरं काय बोलू, खूप सुंदर झाला क्लास सर, अतिशय सुंदर. थँक्यू. म्हणजे पुनर्वसूच्या चतुर्थ चरणात आल्यानंतर तो 10-12 अंश पाठी, 12 अंश तो पाठी जातो गुरु वक्री झाला. ते नियम आहेत. कसं आहे मॅडम सांगतो मला मी. नियम आहेत ते. आता तुम्ही जानेवारी 2026 ची पत्रिका बघा. 15 जानेवारी 2026 तिथे गुरु तुम्हाला वक्री मिळणारच ठरलेलं आहे. आहे का कोणाकडे? 2 मिनिटं घेतो मी. कुलकर्णी मॅडम तुमच्याकडे 2026च्या जानेवारीची पत्रिका 20 जानेवारी 2026 बघा. गुरु वक्री मिळेल तुम्हाला कर्क राशी. हो वक्रीच आहे गुरु, वक्रीच आहे. हा मग आता हे वक्रीच आहे सर. वक्री आहे. मग आता कसं असतं मॅडम, कसं असतं की जोपर्यंत तुम्हाला भूमिका माहिती नाही की मंदगतीची गाडी किंवा मंदगतीचा ग्रह हा कुठल्या आधारावरती पुढे जाणार आहे मागे वळणार, कारण त्याला शेवटी एक लिमिट दिलेलं आहे. कारण ते कक्षेच्या बाहेरचे लोक आहेत. कळलं? म्हणून बरोबर आहे सर. कक्षेच्या रवी पुढे पुढे जातोय. गुरुच्या समोर रवी पुढे पुढे जाणार आणि तो मागे गुरुच्या जेव्हा जेव्हा तो समोर तो मागे राहणार. कारण तो खच्चीकरण मंदगती म्हणतात त्याला. खच्चीकरण थोडक्यात. आपला राजा कसा आहे? आपला राजा पण शिवराशीचा आहे, शिवलग्नाचा आहे. हो. न बोलून खच्चीकरण करणार आहे. म्हणजे तेव्हा गुरु कन्येत राहील ना? नाही, गुरु कर्केमध्ये असेल ना मॅडम. तुम्ही 26 जानेवारी 2026 मध्ये बघा. गुरु हा वक्रीच मिळणार तुम्हाला. सर गुरु वक्री आहे मिथुन राशीमध्ये आणि अतिवक्री आहे कारण सूर्य समोर आहे धनुर्मध्ये. मी सांगतोय 2026 जानेवारी 26 जानेवारी 2026. हा 26 जानेवारी 2026 अतिवक्री आहे. अरे परत तेच आहे यार. अरे मी 15 तारखेनंतर रवी बदलणार आहे, त्यावेळेला तो मकरेला असेल. मग बरोबर तेव्हा गुरु कर्क राशीत असेल. असं कसं करतात? बरं ठीक आहे. एनिवे धन्यवाद चव्हाण मॅडम. थँक्यू व्हेरी मच.
बरं, आता हळदणकर मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे? हो बोलते सर, अगदी बोला. थोडक्यात बोलते कारण बरेचसे मुद्दे सांगितले. पण सर्वप्रथम तुम्हाला वंदन करते. नमस्कार. आणि मला एक असं म्हणजे आवर्जून असं सांगावंसं वाटतं की पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने कुंडल्या सोडवून घेतल्यात आणि वेगवेगळी तंत्र शिकवली. अगस्ती नाडीमध्ये पारंपरिक मधून सुद्धा आपल्याला ज्या प्रश्नांची अचूक उत्तरं शोधता आली नाही त्या उत्तरांपर्यंत अगस्ती नाडीला तुम्ही नेऊन ठेवलेलं आहे. सगळ्यात खूप चांगलं उदाहरण तुम्ही जे दिलं आजच्या कुंडलीमधून ते शुक्राचं. कारण शुक्र हा जेव्हा अग्नी राशीमध्ये येतो तेव्हा वृथा अभिमानी होतो आणि तो बऱ्याचशा गोष्टीमध्ये प्रॉब्लेम निर्माण करतो. हे व्यवहारामध्ये मी आपण म्हणता तसं मी जर पत्रिका बघायला सुरुवात केली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण शिकवलेल्या पद्धतीचा अवलंब करून म्हणजे त्याच्यात मी सर्वतोभद्रचा बराचसा संदर्भ घेते, अगस्ती नाडीचा घेते, पुन्हा आपण शिकवलेली आरूढ कुंडली, जैमिनी पद्धत आणि सूर्यात सिद्धांत यातले थोडे थोडे मुद्दे घेऊन जर व्हेरिफिकेशन केलं तर आपण अचूक उत्तरांपर्यंत निश्चित जाऊ शकतो. आणि आता ही जी आपण अगस्ती नाडी तुम्ही शिकवताय या नाडीमध्ये तीनही घरातले म्हणजे अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व आणि पृथ्वी तत्व याच्या दृष्टीने विचार करताना बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं सापडतायत सर. तर ही या नाडी तत्वाच्या कुंडलीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. इथे या कुंडलीत येणारं अपयश हे शुक्र व ग्रह ह्याच्यात बसलेला आहे, अग्नितत्वात बसलेला आहे आणि तो सूर्याच्या राशीत बसलेला असल्यामुळे तो वृथा अभिमान घेऊन कसा काय दांडगोबा सारखा वागेल याचं खूप चांगलं उत्तर तुम्ही दिलं. शिवाय मेष मंगळ हा मेषेत असल्यामुळे तो कुठेही तडजोड करणार नाही. आता जसं तांबे मॅडम म्हणाल्या की वैवाहिक हे करताना मार्केश म्हणून मंगळाची जितकी ओळख करून दिली होती तेवढीच ओळख या अग्नितत्व अगस्ती नाडीमध्ये मंगळाची येते. आणि इथे आम्हाला जास्त क्लिअर असं झालं सर की मंगळ किंवा सूर्य हा केवळ वृश्चिकेशी निगडीत असेल तेव्हाच प्रॉब्लेम देतो असं नाही, तर तो कर्केत आणि मीनेत जेव्हा येईल तेव्हा सुद्धा वृश्चिकेतलेच प्रॉब्लेम आपल्याला आयुष्यामध्ये उपस्थित करतो. हा वाईडर दृष्टिकोन तुम्ही या अगस्ती नाडीमधून दिलात आणि तो खरोखर म्हणजे मी काही पत्रिका अशा बघितल्या होत्या तर तेव्हा ते मला क्लिअर नव्हतं झालं, पण आज ते जास्त क्लिअर झालं की यामुळे ते प्रॉब्लेम उपस्थित होऊ शकतात. आणि शुक्राला वायू तत्व किंवा पृथ्वी तत्व हे जास्त पोषक आहे. जलतत्व पण चालू शकेल पण तो जास्त चांगला फुलतो कुठे तर पृथ्वी तत्वात आणि वायू तत्वात. चंद्रमंगळाची काय भूमिका आहे? लोकांनी लक्ष्मी योग म्हणून बदनाम करून ठेवलेला आहे किंवा त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण केलेला आहे, पण प्रत्यक्षात मात्र खऱ्या जीवनामध्ये मी पण हेच अनुभवलंय की तो माणसाला लक्ष्मी म्हणजे चिंताहरण नाही, एक बाजू सेफ करणं एवढंच होतं, पण बाकी चिंता वाढवतो ही फॅक्ट आहे. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा आणि आता जे तुम्ही गुरुचं अतिरिक्त अतिचारीपणा हा जो आज शिकवलात, काल मी सर गुरु आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये मिथुनीमध्ये किती काळ कसा जाणार आहे पुढे अंशात मग हे चेक करत असताना माझी जे प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले होते की हा किती पुढे जातोय तर तो कर्केत 0 अंशापर्यंत जातो आणि पुन्हा माघारी येतोय. तो माघारी कुठपर्यंत आलाय ह्या सगळ्याचा अभ्यास करून ठेवला होता, पण तुम्ही न विचारताच या प्रश्नांची आज सगळ्याची उत्तरं दिली. तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात कोणत्या शंका उपस्थित होतील हे तुम्हाला शिकवता जजमेंट आलेलंच असतं आणि त्याची उत्तरं तुमच्या मुखावर तयारच असतात. तर ही सगळी शिकवणं हे अतिशय उत्कृष्ट सर झालंय
आणि विद्यार्थी तुमचे आता खूप चांगल्या पद्धतीने गती नाही, प्रश्नच नाही. त्याच्यात ते शंका ते नाही. तर झालेच पाहिजे. नाही तर माझा उपयोग काय मला सांगा मॅडम. असं आहे ना. चांगलं. कारण का की उद्या जर मी चांगलं शिकवू शकलो नाही, आता जसं एक मॅडम आहेत, त्या सगळ्या तऱ्हेची गणितं शिकवतात, बीजगणित वगैरे सगळं चांगलं शिकवतात. आणि एवढं सुंदर शिकवतात ना की त्यांच्याकडे 7 विषय आहेत आणि 10वी 11वी 12वी BA पर्यंत किंवा BSc पर्यंत लागणारी सगळी गणितं, फिजिक्स सगळं शिकवतात त्या. आणि एवढा उत्तम शिकवतात की विचार नका. म्हणजे आपल्याला कुठले सिनेमे पाहिले पाहिजेत ही आपली आवड फार महत्वाची आहे. नाहीतर कुठलंही ऐऱ्याचं काहीतरी लेक्चर ऐकत आपला टाइम खराब होऊन जातो. म्हणजे मी गणिताचा विषय सांगतो तुम्हाला की त्या फिजिक्स सायन्स शिकवतात, तर सायन्स बघण्यासारखं असतं, ऐकण्यासारखं असतं. म्हणजे एका ट्युशन क्लासमध्ये जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल सायन्स शिकवता इन इंग्लिश, तेव्हा फार वेगळा परिचय असतो. तुमचं सॅटिस्फॅक्शन कशात आहे असं आहे ना. फार हुशार आहेत ते. तृप्ती मॅडमनी पण जो मुद्दा मांडला होता की मंगळ शुक्र किंवा मंगळ राहू याच्याने निर्माण होणारे प्रश्न पालक घेतात. पण हा पण तुम्ही म्हणताय तसा खूप युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे की हे जेव्हा या राशींमधून जातात तेव्हा घरामध्ये खरोखर थैमान घालतात ही मुलं आणि आईबापांना जेरी सांडतात. तर याच्यासाठी उपासना आणि वास्तुदोष याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर कदाचित थोडासा प्रॉब्लेम कंट्रोल होऊ शकतो. तर ती पण तजवीज तुम्ही आम्हाला करून दिलेली आहे. कुबल मॅडम, सॉरी तुम्ही आता तुमचं मत मांडा, समारोप करा चांगल्यापैकी. करते सर. नाही आता सगळ्यांनी छान केलंय. नाही ऐका तुम्ही ना, समारोप पण करा. नाही आता केलं ना ह्या आपल्या नाही असं नाही. हा ठीक आहे चला एक 2 सॉरी, मिनिट. आय एम नाही सॉरी. सॉरी काय मॅडम हा, ते सांगा. कोणीतरी केला ना समारोप छान, त्यांनी केला नाही आणि मी काय. त्यांनी अभिप्राय दिलाय. एक मिनिट, त्यांनी अभिप्राय दिलाय. होय होय होय. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता मला वाटतं मला काही सांगण्यासारखं काय राहिलेलं नाहीये. मॅडम म्हणजे हळदणकर मॅडमनी पण, आपल्या चव्हाण मॅडम, या गीता सावंत मॅडम, तृप्ती कुलकर्णी, बरेच जणांनी, त्या पाठक मॅडमनी पण मध्ये मध्ये सगळ्यांनी म्हणजे छान प्रश्न जसे येतात ना त्याप्रमाणे म्हणजे हे सगळे तुम्हाला बोलतं करतात आणि मग ते सगळ्यांनाच ते ज्ञानाचा उपयोग होतोच आहे. आता मॅडमनी, हाजणकर मॅडमनी तर खूप डिटेल, आणि मी मॅडम आज तुम्हाला सरांना जशी म्हणते क्लास सुपर ऍडव्हान्स झालं तसं तुम्हाला पण सांगते आज तुम्ही सुपर ऍडव्हान्स मध्ये अहवाल नेहमीच देतात, पण आज अगदी काहीच त्यांचं म्हणजे सुटलेलंच नाहीये. आणि तू गोचर तर तुम्ही खूपच म्हणजे छान लावून दाखवलं आज. म्हणजे मेषेत सूर्य आलाय ना, तो सगळ्यात पहिल्यांदा कोणाला फळ देईल, कारण गुरु अगदी कितीतरी, मला वाटतं आजचं ह्या शून्य गुरु कलेमध्ये हा कलेमध्ये 59 की काहीतरी, म्हणजे त्याला देईल. मग नंतर शुक्राला देईल आणि मग जाता जाता म्हणजे तो राशी चेंज करता करता मंगळाला, कारण मंगळाचे म्हणजे जवळजवळ 29 अंश आणि काही अशा कला विकला आहेत ना. म्हणजे एकंदरीत गोचर अतिशय सर छान कळालं. मग आता परत 15 मे नंतर पण गुरु जेव्हा मिथुनेत येईल, चंद्र तिथं ऑलरेडी एकटाच आहे, पण त्या चंद्राला म्हणजे काय तो गुरु आल्यामुळं जास्त त्याला काय बळ येईल असं तुम्ही म्हणालात, म्हणजे बरोबर आहे. आणि मग जेव्हा तो इकडं कर्केत जाईल म्हणजे 6 महिनेच राहणार तुम्ही म्हणाले, परत जाईल. मग त्या पुनर्वसूच्या 4थ्या चरणात वक्री होऊन परत तो म्हणजे नंतर मिथुनेत येणार. म्हणजे असं ते एकंदरीत गोचर मला अगदी तुमच्या भाषेत नाही सांगता येणार, पण कळालं एवढं नक्की आहे आणि सगळ्यांनाच ते कळालं असेल. तर सर म्हणजे आता हे गोचर तुम्ही अगस्ती नाडीचं मागच्या वेळेस पण थोडं घेतलं, पण आज खूपच डिटेलमध्ये त्याबरोबर शिकवता शिकवता तुम्ही, आम्ही सगळे जे म्हणतो तुम्हाला खगोल शिकवा, तर मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा वेगळं खगोल म्हणजे तुम्ही असं काय म्हणतात शिकवता शिकवताच पुढे नेता. तुम्हाला हे हळदणकर मॅडमला मी खूप सहमत आहे की तुम्हाला आम्हाला केव्हा काय द्यायचं. जसं आई म्हणजे मूल जेवायला लागतं तर ती काय एकदम त्याला 56 भोगाचं ताट नाही देत. सुरुवातीला डाळचं पाणी, मग थोडासा तो मऊ भात, म्हणजे कसं ते मूल कसं कसं काय काय डायजेस्ट करेल तसं. म्हणजे तुम्हाला तो अंदाज छान आलाय
तुम्ही त्याप्रमाणेच क्लासेस घेता आणि आम्हाला छान शिकवता सर. त्यासाठी या सुपर 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 ऍडव्हान्स क्लाससाठी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. मॅडम. थँक्यू ऑल. खूप खूप ऑल द धन्यवाद बेस्ट. सर. सर थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप